तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय पिता परमेश्वर, आजच्या सुंदरशा दिवशी पिता परमेश्वरा, होय पिता परमेश्वरा, सुंदरशा सकाळी लॉर्ड आम्ही तुझ्या चरणाशी येतो पिता परमेश्वरा. होय पिता परमेश्वरा, आज हा शब्दाचा दिवस पिता परमेश्वरा, तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला पिता परमेश्वरा दाखवलंस, तुला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो लॉर्ड. होय पिता परमेश्वरा, तू किती दयावान पिता परमेश्वर आहेस. होय पिता परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी नाही लॉर्ड, तुझी दया सनातन आहे प्रभू परमेश्वरा. होय पिता परमेश्वर, आमच्या प्रत्येक दुःखात सुखात पिता परमेश्वर आमच्या बाजूला कोण नसलं तरी तू आमच्या बाजूला असतोस लॉर्ड. तुला धन्यवाद देतो लॉर्ड, तुझ्या दयेसाठी त्या कृपेसाठी पिता परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो लॉर्ड. तुझी आराधना करतो प्रभू परमेश्वरा. हो पिता परमेश्वरा. येस लॉर्ड, थँक्यू जीसस. तेरी
तुमच्या जीवनात जे काही परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये सुटका आलेली आहे, नवीन आशीर्वाद काही परमेश्वराने दिलेला आहे. देवाचा जो सेवक आपल्याला नेहमी प्रत्येक आठवड्यात वचनातून सांगत असतात, त्यांच्या मुखातून ज्यावेळेस तुम्हाला वचन ज्यावेळेस प्राप्त झालं त्याद्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळाले, तुम्ही अजून प्रभूमध्ये वाढत आहात, अशी कोणत्याही स्वरूपाची साक्ष असेल तर माझ्या प्रियानं नक्की न लाजता देवाच्या वेदीवर या आणि देवाच्या गौरवासाठी साक्ष सांगा. त्यांची साक्ष ते सांगतात की एका ठिकाणी ते इंटरव्ह्यूला गेले होते, तर त्या ठिकाणी त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स, त्यांची पूर्ण फाईल कॅरी केली होती आणि जवळजवळ 1 महिना म्हणजे ते डॉक्युमेंट्स किंवा ती फाईल पूर्ण शोधत होते, त्यांना सापडतच नव्हतं. मग त्यांनी त्यावेळेस ॲडमिनला कळवलं. मग ॲडमिननी आपल्या पास्टरांना प्रार्थनेची विनंती लिहून दिली की सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सगळे, म्हणजे सगळे त्यांचे आयडेंटिटी प्रूफ वगैरे, शाळेचे सर्व दाखले, सगळे डॉक्युमेंट त्या फाईलमध्ये होते. आणि बहीण सांगते की मला ते भेटतच नव्हतं. त्यांनी घरात पण सांगितलं नाही, पण ज्यावेळेस त्यांनी प्रार्थनेसाठी पास्टरांना लिहून दिले तर परमेश्वराने खरोखर महान रीतीने कार्य केलं. या महिन्याभराच्या आतच परमेश्वराने त्यांना प्रार्थनेचं उत्तर दिलं. ते म्हणत आहेत की ते जे काही माझी फाईल होती, जे डॉक्युमेंट होते, सर्व घरातच मला सापडले. देवापणे पुन्हा सापडून दिलं, म्हणून ते सर्व गौरव प्रभूयेशूच्याच नावात की खरोखर परमेश्वर महान आहे. जर ते डॉक्युमेंट्स हरवले असते तर सिस्टरांना भरपूर मोठं नुकसान झालं असतं, पण प्रभू परमेश्वर त्यांना कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही. पण सारा महिमा गौरव आपण प्रभूयेशूच्या नावात जोरदार टाळ्या. चंदा शेळके आहेत, हिंजवडी या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत. ते म्हणतात गेल्या आठवड्यामध्ये त्यांना थोडीशी सर्दी झाली होती आणि गेल्या रविवारी ते म्हणतात की चर्चमध्ये असताना नंतरून त्यांना थोड्या वेळाने हळूहळू कणकणी पण येऊ लागली. पण सिस्टर सांगत आहेत की मी घरी जाण्या अगोदर पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली तापासाठी आणि सर्दीसाठी. आणि जशी मी घरी गेले त्या म्हणतात मी काही औषध किंवा गोळी मी काही घेतलेलं नाही, तर फक्त त्या प्रार्थनेद्वारे प्रभू परमेश्वराने मला आशीर्वादित केलं, मला आरोग्याने भरलं. माझं सर्व ताप, सर्व जी काही कणकणी आली होती किंवा जी काही सर्दी होती ती सर्व काही निघून गेली. म्हणून सर्व गौरव त्या प्रभू येशूच्याच नावाला देतात की त्यांना देवपणे आरोग्याने भरलेलं आहे. माझ्या प्रियानं त्यांची अजून एक साक्ष ते सांगत आहेत. त्याच्या अगोदरच्या रविवारी ज्यावेळेस पास्टरांनी आपल्या सर्वांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली होती, तर सिस्टर सांगतात की त्यावेळेला की ते म्हणत होते प्रभूकडे की परमेश्वरा, जसं मी पुन्हा अगोदर जशी मी सेवा करत होते, मला माझी सेवा पुन्हा तशी वाढवायची आहे, तू कार्य कर माझ्या जीवनामध्ये. तर त्या पास्टरांनी ज्या डोक्यावर हात ठेवला, सिस्टर मनातून अशा प्रकारे देवाकडे आरोळी करत होत्या. तर प्रभू परमेश्वराने त्यांना अभिषिक्त केलं आणि त्या रविवारपासून तर आजपर्यंत सिस्टर सांगत आहेत देवाने अभिषेकाने भरलं आणि अजून 2 ते 3 मीटिंग नवीन जोडल्या गेल्या. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की देवबापाने अजून नवीन आत्मा त्याच्या राज्यामध्ये आणण्यासाठी त्याचा वापर करून घेतात. म्हणून सर्व गौरव मी प्रभू येशूच्याच नावाला देते. जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. हे सिस्टर ज्योती इटकर आहेत. त्यांची साक्ष ते सांगतात की त्यांच्या ज्या मावशी आहेत गावाकडे असतात, तर त्यांना डायबिटीज आहे आणि शुगर देखील त्यांची जास्त झालेली होती आणि त्या औषध देखील घेत नव्हत्या आणि मध्यंतरी तर ते पूर्णपणे वेड्यासारखे वागत होते, कोणाला ओळखत पण नव्हते. खूप भयंकर त्यांची परिस्थिती होती आणि त्यावेळेस त्यांच्या आईने पास्टरांना आपल्या प्रार्थनेच्या विनंत्या लिहून दिल्या होत्या की त्यांच्या बहिणीची परिस्थिती, म्हणजे त्यांच्या मावशीची जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते माणसांना ओळखायला पाहिजे, औषधं त्यांनी घेतली पाहिजे. जशी प्रार्थनेची विनंती लिहून दिली त्याच्यानंतरपासून आतापर्यंत सिस्टर सांगत आहेत परमेश्वराने खरोखर अद्भुत रीतीने कार्य केलेलं आहे की जे त्यांची डायबिटीस होती, जे शुगर वाढलेली होती ती आता नॉर्मल आलेली आहे, जे औषधं खात नव्हते ते आता औषधं खायला लागलेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ते वेड्यासारखे वागायचे, कोणाला ओळखत नव्हते, ते देखील सर्व काही निघून गेलेले. आता ते सर्वांना ओळखतात, चांगल्या रीतीने ते राहत आहेत, सर्व काही देवपणे त्यांना चांगली सुदृढ तब्येती दिलेली आहे. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूच्याच नावात की परमेश्वराने जे काही प्रार्थनेची विनंती लिहून दिली होती त्या प्रार्थनेच्या विनंतीला उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना पूर्ण आरोग्याने भरले. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावात जोरदार टाळ्या. प्रियांनो, सिस्टर सारिका कुसाळे आहेत, भोसरी या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगतात की शुक्रवारी रात्री ज्यावेळेस ते घरी गेले, म्हणजे त्यांचं दुकान आहे छोटंसं, त्या ठिकाणी ते घरी गेल्यानंतर ते म्हणाले की त्यांनी तेलकट असं म्हणजे स्वयंपाक करत होते आणि त्यांना अचानक ठसका बसला. एवढा जोरात ठसका बसला की ते म्हणाले मला एवढी जळजळ होत होती की त्यांचा मुलगा म्हणायला लागला की आता आईला आपल्याला ॲडमिटच करावं लागेल, त्यांना सहनही होत नव्हतं ते. पण त्यावेळेला सिस्टर म्हणत की मी फक्त छातीवर हात ठेवला आणि फक्त येशूच्या नावाला मी हात मारले की येशू येशू एवढंच बोलले. मी असंही बोलले नाही की प्रभू मला आरोग्य दे, मला बरं कर, फक्त येशूचं नाव मी घेतले आणि प्रभू परमेश्वराने त्या क्षणाला ज्या ठिकाणी मला ॲडमिट करायची वेळ येत होती, एवढं त्यांना त्रास होत होता, पण तशी वेळ न येता देवबापाने त्यांना त्या क्षणाला पूर्ण आरोग्याने भरलं, त्यांना आरोग्य दिलं. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. त्यांची अजून एक साक्ष आहे. त्या म्हणत आहेत की आज त्यांना जसं सकाळी चर्चला यायचं होतं, त्या म्हणतात ते माझ्याकडे फक्त 10च रुपये होते. मी प्रभूला म्हणाले प्रभूजी आता तर आज प्रभू भोजन आहे, मला चर्चला जायचे. त्यावेळेस त्यांनी सकाळी ते दुकान उघडलं तर परमेश्वराने त्यांना चर्चला येण्या अगोदर जेवढं त्यांना हवं होतं जाणं येण्यासाठी
तेवढं त्यांना मिळवून दिल्याच्या कमाईमध्ये, म्हणून त्या सारा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की येण्याचे मार्ग जाण्याचे मार्ग परमेश्वराने मोकळे केले आणि आशीर्वादित केले, म्हणून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला. जोरदार टाळ्या वाजवा माझ्या प्रिय सर्व साक्षींसाठी. खरोखर परमेश्वर महान आहे, अद्भुत आहे. तो सर्व काही प्रार्थना विनंती ऐकणारा परमेश्वर आहे. धन्यवाद देऊ या वचनासाठी, कारण तो नेहमीप्रमाणे आपला स्वर्गीय मान आपल्याला देत असतो. प्रेज लॉर्ड. पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताट करीतो त्याचा अचानक सुरडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही. धार्मिक बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हाय हाय करते. ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वैश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धुळधाण करीतो. राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराने घेणारा त्याचे वाटोळे करीतो. जो आपल्या शेजाऱ्याची खुशामत करीतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरवितो. दुर्जनांचे पापस्वरूप आहे, पण धार्मिक स्तवन करून उल्हासतो. धार्मिक गरिबांच्या वादात मन घालितो, दुर्जनांस तो समजण्याची बुद्धी नसते. उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञजन क्रोधाला घालितात. सुज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागवो किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच. खुनशी मनुष्य सात्विकाचा द्वेष करीतात, पण सरळ मनुष्य त्याच्या जीवाला जपतात. Look to God, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again this Sabbath day, O Lord, we come before your throne of grace. परत एकदा परमेश्वर आजच्या शब्दाच्या दिवशी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. You are the God of Almighty, O Master. प्रभूजी तू सर्व समर्थवान परमेश्वर There आहेस. is no one like you, O Lord. प्रभू तुझ्यासारखं कोणीच नाही. You are the Almighty God. प्रभूजी तू सर्व सामर्थ्यवान You परमेश्वर have आहेस. power to bless your people, O Master. प्रभूजी तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे तुझ्या लोकांना आशीर्वाद You have देण्याचं. power to heal your people, O Master. प्रभू तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे तुझ्या लोकांना आरोग्य देण्याचं. Because you love your children, O Master. कारण प्रभू तू तुझ्या लेकरांवर प्रीती करतोस. Lord, we thank you, Lord, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो for this great miracles that you are doing in the people's life, O Master. की प्रभूजी जे तू महान चमत्कार लोकांच्या जीवनात करत आहेस. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. Lord, as we have come before your throne of grace, O Master. प्रभूजी जसं आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येत Lord, असताना I pray, O Master, प्रभू मी प्रार्थना करतो all the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wives, their children, O Master. प्रभूजी सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेश प्रेषित सर्वांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो And their ministry, O Lord. आणि प्रभू त्यांच्या सेवेला Bless them, O Master. प्रभू आशीर्वादित कर. Bless each and every servant of God on this earth, O Master. प्रभू या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक देवाच्या सेवकाला तू आशीर्वादित कर. Give them spiritual people, right people around them, O Master. प्रभू त्यांच्या भोवती परमेश्वर योग्य लोक आत्मिक लोक तू दे प्रभूजी, Who can help them, who can help the church, O Lord. की जे त्यांना मदत करतील, जे चर्चला मदत करतील. Who will have a passion for your kingdom work, O Master. प्रभू ज्यांना तुझ्या राज्याच्या सेवेसाठी परमेश्वर त्यांच्यामध्ये आवेश Give असेल, them such a helping hand to your servants, O Master. प्रभू तुझ्या सेवकाला असे मदतीचे हात तू दे And bless them, O Lord. आणि प्रभू त्यांना आशीर्वादित कर. All the needs of your servants, you bless them, O Father. प्रभू तुझ्या सेवकांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर, आशीर्वादित कर. Physically, financially, materially, all area, we bless them in the name of Jesus. आत्मिक शारीरिक भौतिक आर्थिक सर्व भागांमध्ये आम्ही त्यांना आशीर्वाद करतो And येशूच्या नावात. Psalms 91, 10 and 11, also Psalms 121, 7 and 8, we claim for them, O Master. आणि माझ्या परमेश्वर स्तोत्र संहिता 91, 10 व 11 व स्तोत्र संहिता 121, 7 व 8 नुसार आम्ही घोषित करतो. Thank you, Master. धन्यवाद We cover प्रभू. them under your blood, O Master. प्रभू त्यांना तुझ्या रक्ताखाली आम्ही झाकून Lord, ठेवतो. we pray, O Father. प्रभू आम्ही प्रार्थना करतो. You are being so faithful to this church, O Master. प्रभू या चर्चशी तू फार विश्वसनीय You are आहे. being blessing your people, healing your people for many, many years, O Lord. प्रभू अनेक वर्षांपासून तू तुझ्या या लोकांना परमेश्वर आशीर्वादित करत आहे, आरोग्य देत आहेस. And Lord, for the last 6 years, we have been praying, O Father, that we need the land, O Master. आणि प्रभू गेल्या 6 वर्षापासून आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला चर्चसाठी जागा And I हवी. know, Lord, you are the God of faithfulness, O आणि Master. प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वर तू परमेश्वर विश्वसनीय You परमेश्वर are the आहेस, God who keep your promise, O की Master. जो परमेश्वर तुझं वचन पाळणारा परमेश्वर Lord, आहे. I know, Lord, you will grant us a great blessings for this Christ Pray for All Nation Church, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे परमेश्वर की ख्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स चर्च साठी प्रभूजी तू मोठा आशीर्वाद You देणार have आहेस. kept a very beautiful
beautiful place for us, O Lord. प्रभू तू आमच्यासाठी उत्तम अशी जागा, सुंदर अशी जागा And तू I know, ठेवलेली Lord, आहे. you will send your people to come and bless, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे परमेश्वर की तू लोकांना पाठवणारे त्यांना आशीर्वादित I करून pray, परमेश्वर. O Master. मी प्रार्थना करतो प्रभूजी. You said, Lord, I will bless the poor and the poor will bless you, O कारण Master. प्रभू तू म्हणालास की मी गरिबांना आशीर्वादित करेल आणि गरीब तुम्हाला Lord, I आशीर्वाद pray, O करतील. Master. प्रभू मी प्रार्थना I करतो. stretch my hand towards you, O Lord. प्रभू मी माझा हात तुझ्याकडे Bless करतो. every church member that they may sow for your kingdom, O Master. प्रभूजी प्रत्येक चर्च मध्ये सभासदाला आशीर्वादित कर जेणेकरून ते चर्च मध्ये पेरणी Every करतील. who say, I am poor, make them rich and let them sow for your kingdom, O आणि Lord. प्रभूजी जे कोणी म्हणते मी गरीब आहे प्रभूजी त्यांना तू श्रीमंत कर आणि तुझ्या राज्यात ते पेरणी करू दे. Everyone, O Master. प्रभूजी प्रत्येक जण Because Lord, they will know that yes, my God has given me and I am blessed and we have built the Lord's kingdom, O आणि Master. प्रभूजी त्यांना समजत की होय माझ्या प्रभूने दिलेलं आहे आणि हो मला पेरायचं आणि मला देवाचं राज्य मला बांधायचं आहे. Bless everyone. प्रत्येकास आशीर्वादित कर And I know, प्रभूजी. Lord, आणि मला प्रभू ठाऊक आहे you are marvelous God, O तू Lord. अद्भुत परमेश्वर And your आहे marvelous wonders you are doing in the people's life, O Master. आणि प्रभूजी तू अद्भुत आणि अद्भुत कार्य तू लोकांच्या जीवनात करत आहे. Surely, Lord, the great miracle will happen in this year, O Master. आणि प्रभूजी नक्कीच या वर्षामध्ये मोठे चमत्कार घडतील And your name be glorified, O Lord. आणि प्रभूजी तुझं नाव Thank you, गौरवलं जाईल. Jesus. We धन्यवाद. claim it in the name of Jesus. आम्ही येशूच्या नावात घोषित करतो, Thank you, स्वीकारतो. Father. We pray for all this prayer request, each and every prayer request which I've written much pain and agony. Let it be answered in Jesus' name. आम्ही या सर्व प्रार्थना विनंतींसाठी प्रार्थना करतो ज्या सर्व त्रासातून व वेदनांनी भरून लिहिलेले आहे त्यांना उत्तर मिळू देत प्रभू. Let every problem be solved in Jesus' name. सर्व त्रास येशूच्या नावात मोकळे होऊ देत. Heal them and deliver them, Lord. त्यांना आरोग्य दे आणि सुटका दे प्रभूजी. Anoint, O Master. अभिषिक्त कर प्रभूजी. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. Lord, now speak to each and every one, O Master. प्रभूजी आता प्रत्येकाशी तू बोल. What you have kept for this Sunday, O Master. प्रभू आजच्या रविवार तुझे ठेवलेलं आहे. What you have kept for your people, O Master. प्रभू तू लोकांसाठी तुझं काय ठेवलेलं आहे Reveal, O ते Master. प्रगट कर प्रभूजी. Reveal, O Lord. प्रगट कर And प्रभूजी. let your work be done in this place, O Master. आणि प्रभूजी तुझं कार्य या ठिकाणी घडू दे. And let your people be blessed, healed, and delivered, O Lord. आणि तुझी लोक परमेश्वर आशीर्वादित होऊन मोकळे होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद Psalms प्रभूजी. 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये असू Jesus' दे. name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. Praise the Lord. All be seated. आपण सर्वजण खाली बसून घेऊया. You want to receive the blessings of the Lord. किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारायचे आहेत? Praise the Lord. Hallelujah. The Lord, हालेलुया. our God is a wonderful God. आपला परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. Amen. How many say yes? Amen. किती जण होय आमेन म्हणत आहे? Amen. आमेन. He knows the heart of everyone on this earth. या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येकाचं तो हृदय जाणतो माझ्या प्रियाने. Amen. आमेन. Everyone's heart. प्रत्येकाचं हृदय जाणतो And he delights in his people. आणि तो त्याच्या लोकांमध्ये आनंद करतो. Amen. He आमेन. delights. तो आनंद करतो. Amen. And when the children of God, when his children come together and worship him in the spirit and truth, he rejoices and he say, "Oh, this is all of my beloved children." आणि ज्यावेळेस त्याची सर्व लेकरं येऊन एकत्रित येऊन परमेश्वराची आत्म्यातून खरेपणातून आराधना करतात त्यावेळेस परमेश्वर आनंद करून म्हणतो की हो हे माझे सर्व प्रिय लेकरं Amen. आहेत. And when you आमेन. go into the Bible, my dear people, will see that God's promises are many promises are there, and each and every promises there He gives us a double blessings for us, my dear people. आणि माझ्या प्रियांचं आपण बायबल मधून जर पाहिलं तर परमेश्वराने अनेक असे वचनं दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने दुप्पट असे आशीर्वाद He दिलेले has आहेत. not mentioned any one thing in the Bible, but a lot of verses are there where He always, when He speak in the two double blessings for the children, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्या बायबल मधून परमेश्वर बोलले फक्त एक असं एकेरी नाही बोललेलं तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दुप्पट So आशीर्वादांबद्दल we learn सांगितले. how the double blessings God has given to us, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण शिकणार आहोत की या दुप्पट आशीर्वादाने परमेश्वर कशा पद्धतीने आपल्याला आशीर्वाद Amen. केलेले Very आहेत. simple message, but very deep revelations. But it is for how God has kept alive, and God has want to bless us in a double blessings, my dear people. तर माझ्या प्रियानं फार सोपा संदेश आहे पण आपल्याला परमेश्वराने कशा पद्धतीने जिवंत ठेवलेला आहे आणि आपल्याला आशीर्वाद देतील आपल्याला Amen. पाहणं. We'll open our Bibles to Matthew chapter 11, verse 28 and 29. We all know this verse very by heart, my dear people. आणि माझ्या प्रियानं मत्तई 11, 28 व 29 सर्वांना आपल्याला हे तोंडपाठ आहे हे वचन. Amen. आमेन. Hallelujah. It says, "Come to me, hallelujah, all who labor and heavy laden, now I will give you rest. Take my yoke upon you, learn from me, and I am gentle and lowly in heart,
and you will find rest for your soul. This is the word of the Lord. आणि देवाचं वचन सांगत आहे मत्ते 11:28 व 29 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. Now, my dear people, तर माझ्या प्रिय already नाता, I have given a little time back this message, my dear people. तर माझ्या प्रियानो काही वेळा अगोदर देखील मी हा संदेश दिला होता या वचनावर. Amen. But today we'll meditate, my dear people, what this verse says for us. पण माझ्या प्रियाला आपण मनन करूयात की हे वचन आज आपल्याला काय सांगत What आहे. is the double blessings for us? आपल्यासाठी दुप्पट आशीर्वाद काय So आहे. what God has never kept a single, He's always kept a double blessings, my dear people, for His children. माझ्या प्रियानो, परमेश्वर त्याच्या लेकरांसाठी कधीही एकेरी आशीर्वाद न ठेवता त्याने दुप्पट आशीर्वाद ठेवलेले आहे. Amen. Now here the Bible says, Jesus said, my dear people, come to me, hallelujah. आता बायबल सांगत त्या ठिकाणी येशू म्हणाला की माझ्याकडे या. Amen. That means the first most important in our life is to come to the Lord Jesus Christ. आणि सर्वात महत्वाचे मुख्य भाग म्हणजे आपल्या जीवनात काय की प्रभू येशूकडे आपल्याला यायचं आहे. Amen. Where you have to come? आपल्याला कुठे यायचंय? Come to the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताकडे Amen. यायचं. And this verse is not for any unbeliever. This only pure verse is for the believer one who have received, my dear people. तर माझ्या प्रिय हे जे वचन आहे कोणत्या अविश्वासू लोकांसाठी नाहीये, पण हे विश्वासू लोक ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले त्यांच्यासाठी आहे. This is very much for the church people. हे जे चर्चचे जे मंडळीचे लोक आहेत त्यांच्यासाठी This is आहे. for the everyone who believes in the Lord Jesus जे Christ. प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास त्या प्रत्येकासाठी आहे. Amen. But many a times in our life, my dear people, we are the people of always taking a step behind in our lives. पण माझ्या प्रिय आपण अनेक वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये एक पाऊल मागे घेणारे लोक असतो. Amen. That is why Jesus said, "Come to me." He said, आणि म्हणून hallelujah. प्रभू येशू म्हणाला की माझ्याकडे या. Amen. Come to me, all who labor and heavy laden. He काय said. सांगितलंय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या. Amen. That means, my dear people, the first he says, "I will give you rest." He says. सर्वात पहिलं काय म्हणाला तो की मी तुम्हाला विसावा The देईन. two things he spoken, my dear people. दोन गोष्टी तो बोलला. Amen. First he said, "The come." That is the important thing. You need to come to the Lord. सर्वात पहिलं म्हणजे माझ्याकडे या, जे आपल्याला प्रभू येशूकडे जायचंय ते What he सर्वात says, "I will महत्त्वाचं. give you rest." काय सांगितलं, मी तुम्हाला विसावा देईन. Amen. I will give you rest. मी तुम्हाला विसावा That is देईन. the first promise. हे सर्वात पहिलं The first वचन आहे. blessings. पहिला आशीर्वाद What is आहे. the second blessings? मग दुसरा आशीर्वाद काय आहे You shall find rest. की तुम्हाला ते विसावा मिळेल. You shall find rest. तुम्ही ते विसावा The two शोधता. things we learn, my dear people. तर दोन गोष्टी आपण शिकत आहोत. Many things are there, but today we learn about this chapter, this verse, my dear people, what Jesus said. अनेक गोष्टीत माझ्या प्रियनं पण आपण आज प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून आपल्याला काय बोलत आपण ते शिकू. Amen. The rest word is very important for everyone who comes to the church, my dear people. तर माझ्या प्रियनं विसावा हा शब्द फार महत्वाचा आहे, जे कोणी चर्चला येतं त्यांच्यासाठी. Amen. For the rest is mean also is a salvation. Two words come, salvation and the holiness, my dear people. आणि विसावा हे शब्द माझ्या प्रियानं त्या ठिकाणी तारण आणि पवित्रतापणा पण येतो. So also speaks about the two things, my dear people. या दोन गोष्टीही That's बोलतात when you विसावा read in म्हणून. the Exodus chapter, my dear people, 31 verse 15. जर तुम्ही निर्गम 31:15 जर वाचलात, What God said, my dear people. मग त्या ठिकाणी परमेश्वर He काय said, म्हणत "The आहे? 6th day work be done. 6 days shall work be done." Very important. Yes. But the 7th day is the Sabbath day. He says, the holy, or we can say blessed rest. He said, hallelujah. आणि माझ्या प्रियांनो, निर्गम 31:15 काय सांगत आहे की 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्बात होईल. What he said? काय सांगितलंय? Sabbath, शब्बात, a holy day, पवित्र दिवस, a blessed day. आशीर्वादित दिवस. Amen. आमेन. You need to rest to the Lord. He said. आणि आपल्याला त्या दिवसामध्ये आपल्याला प्रभूमध्ये विसावा घ्यायचा आहे. Amen. And he said, whoever does any work on the Sabbath, they shall put to death. आणि काय पुढे सांगितले, कोणी शब्बात दिवशी काम करील तर त्याला अवश्य जीवे मारावे. See, my dear people, it's very important. The Old Testament already God has mentioned many things, but we never follow the rules or the law which God has set for our lives, my dear people. तर माझ्या प्रियानं, जुन्या करारामध्ये परमेश्वर अनेक गोष्टी अगोदरच सर्व काही लिहून दिलेल्या आहेत, पण आपण कधीही ते वचन आपण पाळत नाही किंवा वागत नाही. See, if anything is said, it is for good. जर काही बोललेलं आहे तर ते चांगल्यासाठीच बोललेलं Amen. If आहे. anything is not is said, it will always be harmful and dangerous, my dear people. जर काही बोललेलं किंवा ठेवलेलं नाही तर ते आपल्यासाठी धोका असेल म्हणून असेल ठेवलेलं. Amen. For example, you take in the companies, every person who goes for the company, they punch and they go inside the company, my dear people. आपण एक उदाहरण घेऊ, जसं जे लोक कामात जातात कंपनीमध्ये, त्या ठिकाणी पंचिंग मशीन ठेवले असते, ते पंच करतात मग आत जातात. Amen. Before time they go and for 5 minutes they punch and they go and enter the
company, my dear people. आणि माझ्या प्रियानो ते वेळेच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर जाऊन त्या ठिकाणी पंच करून मग ते आत जातात. Amen. Why? Because the rules were set for the employees. का? कारण की त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी नियम लावून दिलेले आहेत. When you follow the rules, you are called very good person. He comes in the time and does the work. आणि जे काही तुम्ही ते नियम पाळता त्यास म्हणतात की ही व्यक्ती चांगली आहे आणि म्हणजे वेळेमध्ये काम करतात. Amen. And same way, when a person doesn't follow the punching, he always see the end of the month. You will see the salary is always deducted, my dear people, and always we see he'll be called a late comer in the company or wherever place, my dear आणि people. माझ्या प्रियामध्ये कंपनी असो किंवा कोणतंही ठिकाण असो जर ते उशिरा येतात तर महिन्याच्या अखेरला ज्यावेळेस पगार होतो त्यावेळेस ते पगारामध्ये त्यांचे पगार कापण्यात येतं आणि ते उशिरा येणारे म्हणून त्यांना सांगण्यात येतं. Am I right, my dear people? मी बरोबर बोलतोय. Amen. See, when God also when said something, so how much we should be disciplined when the God given the word for us to receive the double blessings in our life. तर माझ्या प्रियांचं मग परमेश्वर आपल्याला काही नेमून दिलेलं आहे तर मग आपण ते दुप्पट आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आपण मग किती नियमितपणे But we आपण always are born to make mistakes and neglect what God's word has come to our life, my dear people. तर माझ्या प्रियांचा देवाचा शब्द आपल्यापर्यंत येतो आपण नेहमी त्याच्यामध्ये चुका करतो किंवा आपण ते दुर्लक्ष करत असतो. See God's loving nature. पहा माझ्या प्रियानं परमेश्वरचा Who प्रेमळ will say, स्वभाव "Come to me and I will give you rest," he said. काय सांगते माझ्याकडे या म्हणजे मी तुला विसावा देईन. Nobody in the world will come and say, my dear people. या जगात असं कोणीही म्हणणार Nobody नाही. will come and say, "Come to my house and take rest." असं कोणी म्हणणार नाही की माझ्या घरी येऊन तुम्ही आराम करा Nobody will विसावा come घ्या. and say, come to my, if any is a problem, I will come and help you. असं कोणी म्हणणार नाही की काही त्रास असेल तर मी तुम्हाला मदत करेन. Nobody in the world will say, in your troubles, you say, don't worry, you come to me, I will help you. असं कोणी म्हणणार नाही की तुम्ही त्रासात असताना मला बोलवा मी तुम्हाला मदत This is the करेन. world, my dear हे people. जग आहे माझ्या But see प्रियांनो. the word of God, my dear people. पण देवाचा शब्द The पहा creator of this universe, my dear people. म्हणजे या संपूर्ण विश्वाचं तुम्ही गोष्टी The पहा. mighty one, my dear people. जो महान Who परमेश्वर loves आहे us, my dear जो people. आपल्यावरती प्रीती Who loves करतो us deeply, my dear जो people. खोलवर आपल्या Who प्रीती loves us करतो and concerns our life, my dear people. जो प्रीती करून आपल्या Who जीवाची never काळजी leaves and not घेतो forsakes us, my जो dear आपल्याला people. कधी सोडत नाही टाकत What a नाही. statement he makes, my dear people. तो कोणतं मोठं वाक्य And when he सांगत makes a आहे. statement, he says, he will never leave you nor forsake you. You surely see that he never leaves and nor forsakes us, my dear जर तो people. म्हणत आहे की मी तुला सोडणार नाही टाकणार नाही, तर नक्कीच खात्रीने तो आपल्याला सोडणार नाही टाकणार If नाही. Jesus said in his word, my dear people, come to me, all those who labor and heavy laden, I shall give you rest. Surely we need to come to him and he will give you the rest, my dear people. जर माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणाले की अहो कष्टी व भाराक्रांत जण तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देतो तर नक्की खात्रीने But आपल्याला today विसावा as देईन. we are, my dear people, we are where we take the rest in God, my dear people. पण माझ्या प्रियानं आजच्या आपण प्रभू मध्ये आपण कुठे आपण विसावा God says, देतो 6 days you work, 7 days you have to rest in me. कारण परमेश्वर म्हणाला की 6 दिवस काम कर पण 7व्या दिवशी Why he माझ्यामध्ये says the विसावा 7 घे. days? 7 days not an ordinary day, my dear people. 7वा दिवस हे साधारण दिवस नाहीये For the world, it is a very ordinary day, my dear people. जगासाठी साधारण आहे. For worldly, they will plan on Saturday and Sunday. They will make a plan to go out with the family, my dear people. तर माझ्या प्रेम जगामध्ये शनिवार व रविवार ते लोक योजना करतात की आपण कुठेतरी बाहेर फिरायला They जाऊ. always plan, my dear people, when the Saturday will come, when I will make a decision in my life, when I'll take my children, when I'll take my wife, I'll go for the 2 days trip and I will come back, my dear people. आणि ते नेहमी योजना आखत असतात की कधी शनिवार येतो कधी शनिवार रविवार आम्ही बाहेर जाऊ माझ्या लेकरांना माझ्या पत्नीला मी घेऊन कधी फिरायला The बाहेर world जाऊ. will have that enjoyment day on the Saturday and Sunday, and especially on the Sundays, my dear people. तर माझ्या प्रिय जग जे आहे ते शनिवार व रविवार खास करून रविवारच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचा आनंद उपभोगण्याचा But दिवस why आहे. God said it is a holy day? It's a holy day where our children should be spending his time, my dear people. पण माझ्या प्रियानं परमेश्वर या ठिकाणी म्हणलं की हा पवित्र दिवस आहे मग माझी लेकरं तो कुठं दिवस तो It is घालवतात. not any man said कोणत्याही मनुष्याने or सांगितले any नाही. lay person said. कोणत्या साधारण But God व्यक्तीने सांगितले नाही. himself has said, this is a 7th day, it is a holy day, it is a blessed day, you need to come and rest in me, he said, पण hallelujah. माझ्या प्रियानं स्वतः परमेश्वराने हे सांगितलेले की हा पवित्र दिवस आहे विश्रामाचा दिवस आहे आणि तुम्हाला माझ्यामध्ये येऊन विश्राम करायचे विसावा घ्यायचे. When God said, my dear people, surely God will see that you will have some great blessing, or double blessings in your life, my dear people. माझ्या प्रियांचा परमेश्वर बोलला आहे तर खात्रीने तुमच्या जीवनामध्ये दुप्पट आशीर्वाद देखील आहेत. I have been told you many times also, this also I make it reminder, this is my, from 1992 from my dear people, after my, the little more that I've depth into my spiritual life, I never took Sunday any off in my life, my dear people. तर माझ्या प्रियाने मी जसं अनेक वेळा बोललेलो हे आहे पण 1992 सालामध्ये जसं मी प्रभूला स्वीकारलं त्याच्यानंतर मी कधीही रविवार हा चुकवलेला नाही. Almost 28 years
because, my dear people, I'm coming to the Sundays and I pray, and when God ordained me, I'm preaching after preaching on the Sundays, my dear people. तर माझ्या प्रियानं जवळजवळ 28 वर्ष झाले एकही रविवार मी चुकवत आलेलं नाही. त्या ठिकाणी जे परमेश्वराने मला नेमलेलं आहे, पाचारण दिले, त्या ठिकाणी मी संदेश सांगत आहे. He says, come to me. तो म्हणतो माझ्याकडे Come या. to church, he said. तो म्हणतो चर्चमध्ये या. Come to me, all who labor and heavy laden, I will give you rest, he says. तो म्हणतो की जे सर्व कष्टी व भाराक्रांत दिवस मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Amen. And you shall find rest. He says, come to me, I will give rest and you shall find the rest, he said. आणि त्या Hallelujah. ठिकाणी येशू म्हणत आहे की मी तुम्हाला विसावा देईन, तुम्हाला विसावा मिळेलही. But why we are not making the great promise of God into use in our life, my dear people? पण माझ्या प्रियानं मग परमेश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे, तर आपण का आपल्या जीवनामध्ये घेत If नाही? you can plan for the outing, my dear people, you can plan for many things in your life. But why cannot plan what God has promised us, that you just come to me on the 7th day, the holy day, and a blessed day, my dear people? तर माझ्या प्रियानं आपण अनेक योजना आखतो की आपण कुठे बाहेर फिरायला जायचं, आनंद करायचं. मग आपण असं योजना का आखत नाही की आपल्या शब्दाच्या दिवशी परमेश्वरामध्ये आपल्याला विसावा The घ्यायचा? poor is the very saddest part of every Christian or every believer or everyone, my dear people. It's that we neglect the Sunday, a blessed day, a holy day for to come and worship the Lord, my dear people. पण माझ्या प्रियाने फार दुःखाची बाब आहे, जे विश्वासणारे सर्वांसाठी या ठिकाणी की आपण जो शब्दात दिवस आहे प्रभूमध्ये येऊन विसावा घेणं सोडून आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष करतोय It दिवसाकडे. is a very prominent day, my dear people. हे दिवस फार महत्वाचा दिवस आहे Don't माझ्या प्रियाने. neglect this day. I want to tell you, my dear people. माझ्या प्रियाने तुम्हाला सांगू इच्छिते, या दिवसाकडे दुर्लक्ष करू नका. Never write it in your heart, might never neglect this day, neglect in your life, my dear people. माझ्या प्रियाने हे लिहून ठेवा, तुमच्या हृदयामध्ये कोरून ठेवा की कधीही या दिवसाला, या रविवारला जे शब्दात आहे त्याला कधीही तुम्ही Deuteronomy विसरू नका. chapter, it says 28 verse 65 said, आणि अनुवाद 65 सांगत it आहे, says, and among the nation you shall find the relaxation, respect, he said, and they shall know resting place for the soul of foot, but the Lord will give you there a trembling heart and falling eyes in the languishing soul, he says. Hallelujah. तर माझ्या प्रियानो अनुवाद 28:65 सांगत आहे, त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही, तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील. Parmeshwar Karil. See that. Amen. And when you want to verse that was the clarification, it speaks about in the Psalms 37 verse 7, my dear people. जर तुम्हाला या वचनाचं स्पष्टीकरण हवं असेल तर स्तोत्रसंहिता 37:7 मध्ये मला सांगितलेलं आहे. Rest in the Lord, wait patiently for him, fret not thyself, because him who prospereth his way, because the man who bringeth wickedness devised to pass. आणि स्तोत्रसंहिता 37:7 सांगत आहे की परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. See, my dear people, तर पहा माझ्या this two प्रियांनो, verse speaks about many things for us, my dear people. तर हे दोन वचन आपल्यासाठी अनेक गोष्टी See, when बोलत you go आहे. into the Exodus chapter of 3 verse 7, my dear people, जर आपण निर्गम 3:7 जर पाहिलो, amen, what God said to Moses, त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला काय म्हणाला? amen, what आमेन. God said to Moses, त्या ठिकाणी परमेश्वर मोशेस काय म्हणाला? amen, he said, I saw the people's condition, he said. त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणाला की मी लोकांची परिस्थिती मी पाहिलेली I आहे, saw the taskmaster over them, he said. की त्यांचा जो मुकादम आहे मी तो पाहिलेला आहे. What he said, I saw their tears, I saw their cry, I saw their pain, he said. मी त्यांचा आक्रोश, त्यांचे क्लेश, सर्व त्रास मी पाहिलेले Amen. आहेत. They were in the bondage, my dear people. ते त्या ठिकाणी साखळा दंडात आहेत. Amen. For the 4 decades, the people of Israel were bondage in the Pharaoh's hand, my dear people. तर माझ्या प्रियांना त्या ठिकाणी 4 पिढ्यांपासून त्या ठिकाणी फारोच्या राज्यामध्ये ते त्या फारोच्या हाताखाली त्या ठिकाणी दास्यग्रहात Amen. होते. And they were doing the slavery in the land of Egypt, my dear people. आणि मिसर देशामध्ये ते दास म्हणून होते माझ्या They don't know what is the day, what the holy day, what the day. They were just every day they working, my dear people. त्यांना पवित्र दिवस काय, शब्दात दिवस काय, विसावाचा दिवस काय त्यांना काहीच माहित नाही. तर प्रत्येक दिवशी ते कामच करत Amen. होते. Every day they were working, my dear people. प्रत्येक दिवशी ते कामच Every करत day होते. the taskmaster over them, my dear people. प्रत्येक दिवशी त्यांच्यावरती मुकादम But होतात. God said, I heard their pain, I heard their cry, पण hallelujah. परमेश्वर काय म्हणाला, मी त्यांचा आक्रोश, त्यांचं I क्लेश मी heard their ऐकलेलं cry, आहे, he said. मी त्यांचं रडणं मी ऐकलेलं आहे. Amen. So he said, Moses, you have to go and deliver my people. आणि त्या ठिकाणी परमेश्वर मोशेस म्हणाला की मोशे तू जाऊन माझ्या लोकांना सोडवलं पाहिजे. Amen. That means when you make a prayer, when you want to come back, God surely send a person, blessings to you, my dear people. माझ्या प्रियांच्या आपल्याला आशीर्वाद की आपल्याला काही प्रार्थना हवी असते त्यास परमेश्वर कोणाला ना कोणा आपल्याकडे पाठवत असतो Amen. त्याच्या लोकांना. God chose
Moses, my dear तर people. परमेश्वराने मोशेस Go निवडले and deliver my people. की जाऊन माझ्या लोकांना तू I will सोडव, be with you, he said. मी तुझ्या सोबत असेन. Amen. I will be with you, he said. मी तुझ्या सोबत असेन. What Moses said? मोशे काय म्हणाला? Who am I? मी कोण आहे Go to bring the people of Israel out of the Egypt. की इस्रायली लोकांना मी मिस्र देशातून बाहेर काढणार असा मी कोण आहे? And how can I bring them from the hands of the Pharaoh? मी फारोच्या हातून त्यांना कसं काय सोडून आणणार? It's a big thing, my dear people. ही फार मोठी गोष्ट आहे. It was not like 5 people or 2 people or 10 people or 100 people to bring from the Egypt, my dear people. तर मिस्र देशातून बाहेर आणण्यासाठी फक्त 5, 10, 15, 20 किंवा 1000 असे लोक नव्हते. It was almost 3 million people who were in the bondage. माझ्या प्रियानो 30 लाख लोक त्या ठिकाणी ते दास्यगृहात होते. To bring 3 million people, you can imagine how much the powerful, the Pharaoh's soldier, the army might be, my dear people, who taking care of this 3 million people. माझ्या प्रियानो आपण कल्पना करू शकतो 30 लाख लोक जर इस्रायलीच होते तर त्या ठिकाणी फारोचं किती मोठं साम्राज्य असेल की त्या 30 लाख लोकांची ते काळजी घेत होते किंवा मुकादम असतील. Amen. आमेन. 3 million people out of the, like how many taskmaster will be upon them. आणि 30 लाख लोकांना त्या ठिकाणी किती सारे असे मुकादम असतील त्यांच्यावरती म्हणजे ते काम करण्यासाठी. But every one of Israel, they might be remembered, God, please deliver us. Hallelujah. पण सर्व इस्रायली लोकांनी त्या ठिकाणी परमेश्वराची आठवण केली असेल की प्रभू आम्हाला कृपया तू God, सोडव, deliver us, my तू आम्हाला God. मोकळं कर. They might be crying and crying decades after decades, my dear people. पिढ्यानपिढे माझ्यापर्यंत रडत असेल, आरोळी करत असेल की प्रभू तू आम्हाला सोडव आणि Ultimately, सोडव. God heard the prayer. आणि माझ्या प्रियानं परमेश्वराने मग त्यांची प्रार्थना God ऐकली. heard the prayer. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली He prepared. He chose Moses. आणि त्या ठिकाणी त्याने मोशेला निवडलं Go and bring my people. की जाऊ माझ्या लोकांना घेऊन ये. You go, he said. म्हणाला तू जा. What is the 10th verse say? Just 10वं वचन काय सांगतंय read it what it says. तर आपण वाचूया. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. I'm sending you मी तुला पाठवत आहे to bring my people. माझ्या लोकांना बाहेर आणण्यासाठी. When you call in the name of Jesus, there is always the God's love opens the ears and attentive to your prayer, and He said, I will come and help you, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस कधी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला हाक मारता त्यावेळेस तो त्याचे कान उघडतो आणि तो तुमच्या प्रत्येक आरोळीकडे तुमच्या प्रत्येक विनंतीकडे तो कान लावून ऐकतो. You माझ्या call प्रियानो, any time in the name of the Lord. तुम्ही प्रभूच्या नावाला कोणत्याही The वेळेला हाक मारा. powerful name. सामर्थ्यशाली The नाव, name above every name. सर्व नावाहून On उंच this नाव. earth, under this heaven. आणि या पृथ्वीवर म्हणजे स्वर्गाखाली, On this earth and under this heaven. या पृथ्वीवर व स्वर्गाखाली माझ्या There's only प्रियानो, one name exists. फक्त एकच नाव आहे, The powerful name. सामर्थ्यवान नाव, The name of Jesus. येशूचं नाव आहे. You call, my dear people. तुम्ही हाक मारा माझ्या You प्रियानो. call. तुम्ही हाक मारा. He says, I will give you rest, he said. आणि तो म्हणतो मी तुम्हाला विसावा And देईन. you shall find rest in God, he said. आणि तो म्हणतो तुम्हाला प्रभूमध्ये विसावा मिळेलही. In the world there is no rest, my dear people. माझ्या प्रियानं जगामध्ये विसावा You नाही. work and work, my dear people. You'll never find rest in the world, my dear people. जगात तुम्ही काम करताल पण तुम्हाला त्या ठिकाणी कधीच विसावा You सापडणार see and नाही. work. You might be experienced, my dear people. There is no rest in the world. तुम्ही कदाचित अनुभवही घेतलेला असेल की जगामध्ये विसावा नाहीये. But people, to take rest, to satisfy them, they take Saturday, Sunday, and they go out and they say that is my relation. But God doesn't say that relation. God says, come my 7th day is the 7th day of the holy day, a blessed day. Be in my presence, he says. आणि माझ्या प्रियानं लोक जे आहे त्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी, विश्राम घेण्यासाठी शनिवार रविवारची ते सुट्टी घेऊन त्या ठिकाणी बाहेर जाऊन ते विसावा घेतात. पण माझ्या प्रियानं परमेश्वर म्हणतो हा 7वा दिवस जो आहे, शब्बात दिवस, जो पवित्र दिवस, परम विश्रामाचा दिवस, तो माझ्यामध्ये येऊन तुम्ही विश्राम In करा. my life also I have planned many vacations. माझ्या प्रियांनो, मी माझ्या जीवनामध्ये देखील अनेक प्रकारच्या सुट्ट्यांचा मी But प्रयत्न केला. my vacation is planned always between Monday to Friday till Saturday. I never counted Sunday as my relaxation day, my dear people. तर माझ्या प्रियांनो, मी जेव्हा कधी योजना आखतो कुठे बाहेर जाण्यासाठी त्या ठिकाणी मी कधीही रविवारच्या दिवशी मी आखत नाही, तर नेहमी सोमवार ते शुक्रवार या दरम्यान मी जाऊन येतो. I always see my calculated day will be only 6 day, 7 day. I will be in the blessed day, the holy day, and I'll be there. आणि माझ्या प्रियांनो, मी नेहमी पाहत असतो त्या ठिकाणी मोजत असतो की 6 दिवसाच्या आतच माझी ट्रिप व्हायला पाहिजे. 7वा दिवस, शब्बात दिवस, पवित्र दिवस मी मंदिरातच असलो पाहिजे. But what we do, my dear people, मग आपण काय करतो माझ्या प्रियांनो?
We do the relation for our flesh. We go for outing. God says, your flesh will perish, but your soul should be saved. If your soul want to take rest, come into my presence. And that is the blessed day, the holy day, my dear people. आणि माझ्या प्रियांना आपण काय करतो, या शरीरासाठी त्याला आनंद देण्यासाठी आपण जाऊन बाहेर जाऊन आनंद घेत असतो. पण माझ्या प्रियानं परमेश्वर म्हणतो या देहाचा नाश होणार आहे, पण जे जीव आहे तो तारला जाणार आहे. त्या This जीवासाठी flesh या. will go into the mud. हे जे शरीर आहे हे मातीत जाणार आहे From the mud we are created, my dear people. आणि मातीतूनच आपल्याला बनवण्यात This आलेलं आहे. flesh will go into the mud, my dear people. हे शरीर मातीतच जाणार What आहे. is important in our life, my dear आपल्या people? जीवनात महत्वाचं काय आहे, What is important? काय My महत्वाचं आहे soul goes to the heaven, my dear people. की माझा जीव स्वर्गात जायला पाहिजे. Today we are not coming here to enjoy, to come here. What God says, let your soul find rest in the Lord, my dear people. तर माझ्या प्रिय आपण या ठिकाणी सर्व येऊन काय फक्त आराम करायला किंवा आनंद घेण्यासाठी आपण येत नाही, पण परमेश्वर काय म्हणाला, माझ्याकडे म्हणजे तुम्हाला मी विसावा देणार. This day is not an ordinary day, my dear people. तर माझ्या प्रियानं हा दिवस काय साधारण दिवस And नाहीये don't never take it this day as an ordinary day. आणि कधीही तुम्ही साधारण म्हणून असं घेऊही नका. या This day दिवसाला. is a blessed day. हा दिवस आशीर्वादित दिवस आहे. Say to your neighbor, तुमच्या शेजाऱ्याला सांगा, say this is a blessed day. तुमच्या शेजारी सांगा की हा आशीर्वादित This दिवस is a आहे, holy day. हा पवित्र दिवस आहे. God has given me this day. देवाने मला हा दिवस And दिलेला I आहे will be in this day, a holy day in the church, in the temple. आणि या दिवशी, या पवित्र दिवशी मी मंदिरातच असणार. I will never neglect this day from now onwards. आजच्या पुढे मी या दिवसाला कधीही दुर्लक्ष करणार नाही. आमेन. हालेलुया. So slowly, hallelujah. हालेलुया. When the time comes, you need to shout. You have to say, yes, मैं यहाँ पर हर रविवार को रोगा. ये आपका कबूल होना चाहिए. तुमची कबुली कशी असली पाहिजे, आरोळी मारून जोरात तुम्ही टाळ्या वाजून म्हणायला पाहिजे की हो मी प्रत्येक रविवारी मी मंदिरात असणार आहे, आणि असं आमेन जोरात असला पाहिजे. जब हम घूमने के लिए जाते हैं, बिना बोल के भी हम बाजू के घर में जाके बोलेंगे हमें फिरायला चालू. जसं आपण फिरायला कुठे जात वो असतो, आके पूछेगा भी नहीं तुम्हारे घर में, लेकिन हम बोले हम बाहर जा रहे हैं घूमने के लिए, इतना जोर से जाके बताएंगे. आपण जसं कुठे फिरायला जातो, आपल्या शेजाऱ्यांनी त्यांनी विचारलेलं नसताना आपण स्वतःहून जाऊन त्यांना मोठ्याने सांगतो की आम्ही फिरायला वो चाललो. कभी हम लोग घूमने जा रहे हैं, बोले किधर जा रहे हैं? स्विट्जरलैंड जा रहे हैं. आणि त्याच्यात आम्ही फिरायला चाललो. कुठे चाललो? आम्ही स्वित्झर्लंडला किधर जा चाललो. रहे हैं? महाबलेश्वर जा रहे हैं. आम्ही महाबळेश्वरला चाललोय. किधर जा रहे हैं? माथेरान जा रहे हैं. कुठे चाललो? आम्ही माथेरानला चाललोय. बोले अच्छा जाके आओ जाके आओ. मग ते हो हो छान छान वो जाऊ. बोलेंगे यहाँ मत जाओ, तुम दूसरा जगह जाओ. मग ते सांगतील तुम्हाला असं नाही, इकडे नका जाऊ, तिकडे जावा. Yes. लेकिन जब परमेश्वर का समय आता है, परमेश्वर जब पूछता है आपका समय किधर बिताना चाहते हैं, हमारा आवाज हमारा गले को खराश आता है. आणि ज्यावेळेस परमेश्वराची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला विचारतो आपल्याला कुठे विसावा घ्यायचा आहे किंवा कुठे तो दिवस घालवायचा आहे, त्यावेळेस आपला आवाज काय होतो, लगेच खिचखिच. तो प्रभु बोलता है कौन सा टैबलेट लो, स्ट्रेप्सिल ले लो. येशू म्हणतो कोणतं गोळी घ्यायची, स्ट्रेप्सिल घ्या. बाइबल का वचन ले लो. देवाचं वचन, हो, या, बायबलचं मला वचन स्ट्रेप्सिल घ्या. आणि ती चांगली स्ट्रेप्सिल Amen. घ्या. Eat everything will go. ते खा म्हणजे सर्व काही निघून जाईल. God has given such a wonderful promise. I want to give a double blessing, but we don't want to receive the double blessings in our life. तर माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्याला मोठं अभिवचन दिलेलं आहे की आपल्या दुप्पटीने आशीर्वाद दिला, पण आपल्याला ते दुप्पट आशीर्वाद घ्यायचेच नसतात. See the Acts chapter, my dear people. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पहा माझ्या Very beautiful. प्रियानं. When I was I already prepared the message when I was morning, when I again prayed and I just opened and I want to meditate and I close the eyes and pray. The God gave me this again. Says you speak this. Okay, sir. I'll speak that same thing. आणि माझ्या प्रियानं पूर्ण संदेश मी तयार केलेला होता, पण ज्यावेळेस मी सकाळी प्रार्थना करून मनन करत असताना मला परमेश्वर पुन्हा सांगितलं की या गोष्टी, या वचनात तू बोल. Hallelujah. Amen. When you open the Acts chapter 9. जर आपण प्रेषितांची कृत्य 9 अध्याय उघडलो, Amen. 1 to 18, then from 9 to onwards, my dear people. 1 ते 18 आणि मग 9च्या पुढेही See, you all know the Paul's life. आपल्या प्रत्येकाला पौलाचं जीवन How माहिती many आहे. know Paul's life? प्रत्येकाला पौलाचं जीवन, किती जणांना पौलाचं जीवन ठाऊक आहे? Very few. फार कमी लोकांना माहिती आहे. How many know Saul? किती जणांना शौल माहिती आहे? Saul माहिती आहे, Paul माहिती नाही. I told you from the Acts chapter. मैं जुना करार से कुछ बोला नहीं है, तो वो सॉल के बारे में याद करने के लिए. म्हणून माझ्या प्रियानं मी प्रेषितांच्या कृत्यांमधून बोलले, तर तुम्हाला तो जुन्या करारातला शौल पण म्हणजे घ्यायची गरज नाहीये, की नक्कीच माहिती असायला पाहिजे कोणता शौल आहे. From the Saul he became Paul. की जो शौलातून पौलामध्ये त्याचा पालट झाला, See, he was a antichrist. त्या ठिकाणी तो ख्रिस्त विरोधक होता. Amen. You all know the story of the Paul.
आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी पौलाची Amen. गोष्ट When he माहिती was आहे. Saul, he was to go and harm all the Christian people. ज्यावेळेस तो शौल होता माझ्यापर्यंत, तो जाऊन सर्व ख्रिस्ती लोकांचा तो छळ करायचा Amen. Every place. प्रत्येक ठिकाणी. But what happened on the road of Damascus? पण दिमिश्काच्या रस्त्यांवरती काय घडलं? Amen. He was going to go and kill all the people. त्या ठिकाणी तो कुठे जात होता? सर्व लोकांना जाऊन ठार He took मारण्यासाठी that जात letter. होता. Yes, I'll go and I'll just finish off every believers. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते लेटर म्हणजे ते पत्रही घेतलं होतं की त्या फरमानही घेतलं की जाऊन मला सर्व लोकांना मारायचं आहे. Amen. Now my dear, on the road of Damascus, it was supernatural thing, a divine thing happened in the lives of Paul. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी पौलाच्या जीवनामध्ये दिमिश्काच्या रस्त्यांवरती त्या ठिकाणी दैवी गोष्ट घडली, अलौकिक गोष्ट घडली. Amen. Now, my dear people, many times we read only about the Paul road. He was coming to the Damascus. आणि माझ्या प्रियानं आपण अनेक वेळ वाचताना फक्त एवढंच पाहतो की त्या ठिकाणी पौल जे आहे ते दिमिश्काच्या रस्त्यांवरनं येत होता. Amen. And God changed him. आणि परमेश्वराने त्याला But बदललं. you know the miracle. The people, all the disciples. We never speak about the disciples. All the Christian people. We never discussed, my dear people. पण माझ्या प्रियानं आपण जे सर्व ख्रिस्ती जे शिष्य आहेत आपण त्यांच्याबद्दल कधीच बोलत नाही. But you know, my dear people, they all were saved. पण माझ्या प्रियानं तुम्ही सर्व जे आहे ते सर्व शिष्य त्या ठिकाणी सर्व तारले गेले, वाचवले गेले. Just try to understand what I'm saying, my मी dear people. सांगण्याचा काय प्रयत्न They all were करतो समजून saved घ्या. before, my dear people. ते सर्वांचं Paul अगोदर was तारण not saved, झालं my dear होतं. people. पौलाचं अगोदर तारण झालेलं Even he was नव्हतं. Saul, my dear people. तो शौल होता. But see, to save to all the Christian people, God Himself came between the disciples, Christian people, between the Saul. He stood before, my dear people. आणि माझ्या प्रियानं सर्व लोकांना वाचवण्यासाठी, तारण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर त्या ठिकाणी सर्व शिष्य व पौल यांच्या Why? मध्यस्थी Because the होता. soul was resting in the Lord. They know, they believe on the Lord Jesus. They were following the principle of God and they're working what Jesus taught them, my dear people. कारण माझ्या प्रियानं त्यांना माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवले ते त्याच्यामध्ये विसावा घेत होते आणि त्याच्या सर्व आज्ञा पालन ते करत होते. Amen. The great miracle happened. They all were saved. They all, God protected them. Jesus protected them, my dear people. तर माझ्या प्रियानं सर्वात मोठी जी गोष्ट म्हणजे ती त्या ठिकाणी सर्वांचं तारण झालं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना संरक्षणही दिलेलं होतं. Amen. That means you can just imagine if Jesus would not be appeared to on the road of Damascus, what it will be scenario will be different scenario in that Damascus, my dear people. तर माझ्या प्रियानं कल्पना करा जर दिमिश्काच्या रस्त्यावरती जर परमेश्वराने पौलाला दर्शन दिले नसते तर काय घडलं असं पूर्ण जी You, सिनरी आहे you ती वेगळी झाली just असती. imagine, my dear, even before that Red Sea, behind all the Pharaoh's chariot, before the fire of pillar could not stand, what will happen about the 3 million people? तर माझ्या प्रियानं तुम्ही कल्पना करू शकता ज्यावेळेस तांबडा समुद्र दुभागण्यात आला होता त्या ठिकाणी ज्यावेळेस फारोचं पूर्ण सैन्य म्हणजे इस्रायल लोकांच्या मागे लागलं होतं तर अग्निस्तंभ जर नसता तर काय घडलं असतं. Amen. आमेन. If God would not be divided the Red Sea, my dear babe, what will happen? जर परमेश्वर त्या ठिकाणी तांबडा समुद्र दुभागलाच नसतं तर काय घडलं You असतं. just imagine how God, when you take rest in God, God gives His angel, His power. He manifests Himself before any distance, any things which comes around your life, He will come and stand, my dear people. तर माझ्या प्रियाने तुम्ही कल्पना करा या वचनांवरती कारण की ज्यावेळेस तुम्ही कधीही परमेश्वरामध्ये तुम्ही विसावा घेता त्या ठिकाणी तो काय करतो त्याचे जे दूत आहेत त्या दूतांना तो पाठवतो आपल्यासाठी तो विसावा Amen. संरक्षण Only God can make a pillar of fire. फक्त परमेश्वर त्या ठिकाणी अग्निस्तंभ बनवू शकतो. No man can make it. कोणताही मनुष्य करू शकत नाही. Amen. Amen. Only Jesus can appear to the myth and stand and He make the fall. Saul to fall on the ground, my dear people. तर माझ्या प्रियाने फक्त प्रभू येशू ख्रिस्त दिसू शकतो त्या ठिकाणी दर्शन देऊन तो त्या ठिकाणी शौलाला पौलामध्ये पालट करू Who can शकतो. divide the Red Sea? कोणी तांबडा समुद्र दुभागला Only God can divide the फक्त Red Sea. परमेश्वर तांबडा समुद्र दुभागू शकतो. When they divided, how they walked from that dry stood Iceland, my dear people. तर माझ्या प्रियाने ज्यावेळेस ते तांबडा समुद्र दुभागला ते कसे चालले त्या ठिकाणी ते कोरड्या They were भूमीवर चालले. rejoicing and walking in that way, my dear people. आणि त्या कोरड्या भूमीवर ते चालत असताना आनंदाने ते चालत होते माझ्या Yes. प्रियानो. They was rejoicing. ते आनंद करत होते God was protected with the pillar of fire. कारण परमेश्वर त्यांना अग्निस्तंभाद्वारे त्यांनी संरक्षण देत Amen. होता. तुझे आगे पीछे से मैं घेर चुका हूँ. Hallelujah. That song is there. I don't know which song. आगे पीछे से. घेर रखा Amen. है. आगे रास्ता बनाएगा, पीछे शत्रु को भी रुका देगा. हालेलुया. लेकिन कब? जब आप जान जाएंगे कि बाबा कि सब्बात का जो संडे है वो पवित्र दिन है. म्हणून तो आपल्याला पुढेही आपल्याला मार्ग दाखवतो आणि जे आपले सर्व शत्रू त्यांनाही थांबवतो संरक्षण देतो पण कधी ज्यावेळेस आपण
जो 20वा दिवस But त्याच्यामध्ये we do not want to follow the day which God has ordained day for us. पण माझ्या प्रियानं जे परमेश्वर आपला जो दिवस नेमून दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये 20वा If घ्यायचा God नव्हता. worked for 6 days and 7 days God rested, if God has that commandment, He says, मैंने अगर विश्रांति लिया है तो तुमको लेने में क्या प्रॉब्लम है? जर माझ्या प्रियानं परमेश्वराने 6 दिवस काम केलं आणि 7व्या दिवशी विश्राम घेतला, जर परमेश्वर करू शकतो तर मग आपण का करू शकत नाही? तो हम परमेश्वर के आगे है ना. परमेश्वर ने अधूरा काम किया है, तू 7वां दिन काम नहीं किया. हम बोलते प्रभु 7वां दिन तूने नहीं किया, वो काम मैं कर रहा हूँ 7वां दिन. मग आपण परमेश्वरापेक्षाही मोठे किंवा पुढे आपण जाताना म्हणतो प्रभूजी तू 7व्या दिवशी काम नाही केलं पण आम्हाला करायचं आहे, मी तूने करतो. बहुत अधूरा काम किया, इसलिए आज हम 7वां दिन भी हम जाके काम करते हैं. की परमेश्वर तू फार अर्धवट काम केलेलं आहे तर आता आम्ही 7व्या दिवशी काम करून आम्ही पूर्ण करतो. God want to help you, you are helping God. की आपल्याला परमेश्वराने मदत केली पाहिजे की आपण परमेश्वराला God मदत has केली designed पाहिजे. for us. We have to design for what God has designed. की परमेश्वराने आपल्याला आकार दिलाय का आपण परमेश्वराला आकार दिला पाहिजे. परमेश्वर ने जो हमारे लिए डिजाइन दिया है, कि हम बोलेंगे नहीं प्रभु तेरा डिजाइन गलत है, मेरा डिजाइन ले लो. जे परमेश्वर आपल्याला आकार दिलाय किंवा बनवलेला आपण म्हणायला पाहिजे का परमेश्वर तू बनवले सर्व चुकीचं आहे, मी बनवतो. कौन सही है? कोण बरोबर आहे? Can I say get amen? मला आमेन मिळेल का? When you say amen, God is happy. ज्यावेळेस तुम्ही आमेन म्हणता त्यावेळेस परमेश्वर आनंदी होतो. Hallelujah. You make a confession, God. Yes, it is true. काय करता तुम्ही? कबुली करता, म्हणता हो हे सत्य आहे. Take rest in God. ते परमेश्वरामध्ये विसावा घ्या. Amen. आमेन. God, Jesus appeared to him. पर त्या ठिकाणी येशू त्याला दर्शन दिले, येशूने Amen. दर्शन दिले. He says, Saul, Saul, why you are persecuting my people? त्या ठिकाणी येशू काय म्हणला की शौला शौला माझा छळ का करतोस, माझ्या लोकांचा छळ का Amen. करतोस? In other sense, my people, मेरे को छल कर रहे तो मेरे people को छल कर. माझा छळ असा म्हणजे माझ्या लोकांचा छळ का करतोस? Are you understanding? समजत आहे का? Saul, Saul, why you are persecuting me? की शौला शौला माझा छळ का In करतोस? other sense, Saul, Saul, why you are persecuting my people? की दुसऱ्या शब्दात जर पाहिजे शौला शौला माझ्या लोकांचा छळ का Oh, करतोस? hallelujah. आमेन. What happened? काय घडलं? 3 days he was blind. 3 दिवस तो आंधळा होता. Amen? आमेन. 3 days he was blind. 3 दिवस तो आंधळा होता. I mean, not I'm making all detail into it, but I'm making you to understand what the Holy Spirit wants to tell you all. मी तुम्हाला पूर्ण खोलवर सांगणार नाही पण पवित्र आत्मा काय सांगू इच्छितो मी ते सांगतो. Amen? आमेन. 3 days 3 दिवस his eyes was closed. त्याचे डोळे बंद होते. Read it in the Bible, it says. बायबलमध्ये वाचू शकता Amen. तुम्ही. No food, nothing. अन्न पाणी काहीच नाही. But God spoke to him. पण परमेश्वर त्याच्याशी बोलला. That was in, it says, I will send one prophet to you and he will lay his hands and your eyes will be opened. आणि त्या ठिकाणी सांगितलं तुझ्यासाठी मी एक संदेश पाठवीन, तो तुझ्यावर हात ठेवील आणि त्या ठिकाणी तुला दृष्टी प्राप्त होईल. His name is Ananias. त्याचं नाव हनन्या. Amen? He will lay hands. तो तुझ्यावर हात God ठेवेल. spoke to Paul and also as well as to that man of God also. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर जो आहे त्या ठिकाणी म्हणजे पौलाशी देखील बोलला आणि त्याच बरोबर जो देवाचा संदेश होता हनन्या त्याच्याशी बोलला. Amen? Now my dear people, very carefully, 3 days, the strong man having the power to kill the people, that man becomes so lowly and he was in one of the room, dark room, and having the voice of God's hearing and saying, I'm waiting to have miracle in his life. तर माझ्या प्रियानं या 3 दिवसांमध्ये जो अगोदर जेवढा बलाढ्य माणूस होता जो इतरांचा छळ करायचा त्या ठिकाणी तो 3 दिवसांमध्ये एका खोलीमध्ये तो शांतपणे एकटा बसून तो देवाशी बोलत होता. Amen? आमेन. And he was waiting आणि तो वाट पाहत when होता that man will come. की तो मनुष्य कधी When that येईल, man of God will come and lay the hand upon me. की तो देवाचा सेवक कधी येणार आणि माझ्या डोक्यात हात ठेवतील. 3 days, 3 दिवस no food, अन्न नाही, nothing, my dear people. काहीच नाही माझ्या प्रियांनो. The life which he was living, it was in the dark. आणि जो तो जीवन तो जगत होता त्या अंधारात तो जगत 3 होता. days he was in the dark. 3 दिवस तो अंधारात होता. And when he came and laid his hand, ज्यावेळेस तो येऊन त्याने हात ठेवला he opened the eyes. ते काय झाले, त्याचे डोळे उघडण्यात आले. Which eye was opened? कोणते डोळे उघडले? His eyes was first, the flesh eye was in the dark, it was closed. And when God sent, when he laid, the spiritual eye was opened. तर माझ्या प्रियानं जे ज्यावेळेस त्याला स्पर्श नव्हता त्यावेळेस त्याचे जे देहाचे जे डोळे आहेत तो अंधारात असताना पण ज्यावेळेस हात ठेवण्यात आला त्याचे आत्मिक डोळे उघडण्यात आले. आग जब बंद था, उसका शारीरिक जीवन जो था ना, वो अंधकार था और वो बंद था. Amen?
और परमेश्वर हमें वही कहता है, तुम्हारा अंधकार जीवन को तुम बंद करो और तुम्हारा आत्मिक जीवन को तुम खोलो. हालेलुया. तर माझ्या Open your spiritual eyes. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुमचे आत्मिक डोळे उघडा. Amen. And when he laid, what happened? His spiritual eyes was opened. ज्यावेळेस त्याने हात ठेवला त्यावेळेस काय घडलं, त्याची आत्मिक नजर Amen. उघडण्यात When आली. spiritual eyes opened, immediately what happened? ज्यावेळेस आत्मिक नजर उघडली लगेच काय घडलं, Amen. He took the first water baptism. त्याने सर्वात पहिला उठून बाप्तिस्मा घेतला. Am I right? येस, बरोबर बोलतोय का मी? Amen. He took the water baptism. त्याने बाप्तिस्मा घेतला. Amen. See, now you will understand what I'm saying. आता तुम्हाला समजेल की मी काय सांगण्याचा In the प्रयत्न 19th करते. verse, read what it says. 19th वचन काय सांगतं? Read it. 19 म्हणतंय, मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. Yeah. 18 or 19? 18. 18. Okay. 18 सांगत आहे, तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. Amen. आमेन. काय झालं? काय झालं त्या ठिकाणी? मग त्यांनी अन्न खाल्लं. मग त्याच्यानंतर अन्न खाल्लं. Amen. That means the flesh what requires is not matter. 7 days you work for your flesh. Are you understanding? तर माझ्या प्रियानं समजत आहे का जे महत्वाचं काय आहे की तुमच्या शरीराला देहाला काय गरजेचं ते महत्वाचं 6 नाहीये. days you work hard. तुम्ही 6 दिवस भरपूर परिश्रम करा. Amen. आमेन. But the 7th day you take rest. पण 7व्या दिवशी तुम्हाला विसावा घ्यायचा आहे. Amen. Amen. That means this body needs flesh, but the 7th day when you come, the soul needs the rest in God. माझ्या प्रियानं ज्यावेळेस आपण 7व्या दिवशी येतो या ठिकाणी प्रभूमध्ये त्यावेळेस आपल्या जीवालाही प्रभूमध्ये विश्राम हवा असतो. नाहीतर हे आतलं जे आत्मा आहे ना नुसतं भटकतं मग. मग आपला जीव जो आहे तो भटकत राहतो. Amen. आमेन. This soul has to find rest in God. या जीवाला प्रभूमध्ये विसावा घेतलाच पाहिजे. Amen. आमेन. Otherwise, you see, you will never be happy, never be satisfied. You go into the Mount Everest, my dear people. You go best place, but when you come again, you will say, "अरे यार, रोज का वापस वही जिंदगी है क्या?" आणि माझ्या प्रियानं मग नाहीतर मग तुम्ही कुठेही जावा, एव्हरेस्टला, माउंट एव्हरेस्टला जावा, कुठेही किती छान आनंद करून या, पण तरी तुम्हाला तो आनंद विसावा मिळणार नाही आणि तुम्ही आल्यानंतर म्हणणार की अरे परत तेच लाईफ आहे, अरे, परत तेच सोमवार क्यों जीवन, आता है? परत सोमवार का आला. This is the life of the world. हे जगाचं जीवन आहे. लेकिन जब एक विश्वासु जब बोलता है कि मैं संडे जाके, हम बोलते हैं वापस दूसरा शनिवार रविवार कब आएगा? म्हणजे विश्वास म्हणतो की चला रविवारी चर्चला जातो, तो पुन्हा काय म्हणतो, अरे पुन्हा रविवार कधी येणार, मी वाट पाहतो. कितना जल्दी ये दिन गया और संडे आ गया. आई एम रिजॉइसिंग इन द संडे. किती लवकर हे दिवस गेले आणि पुन्हा रविवाराला मी फार आनंद I wait for करते. Sunday when I will come and I'll give the message. Hallelujah. आणि मी वाट पाहतो माझ्या प्रियाने की कधी रविवार येतो, मी येऊन संदेश गाजवतो. हालेलुया. The joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Amen. When I preach, there is my joy, my dear people. ज्यावेळेस मी यासाठी संदेश सांगतो माझा आनंद आहे माझ्या प्रियांनो. Where you will find the joy, my dear people? आनंद कुठे सापडेल Where माझ्या you will प्रियांनो? find the rest, my dear people? तुम्हाला विसावा कुठे सापडेल माझ्या प्रियांनो? From the childhood, I was working, my dear people. लहानपणापासून मी त्या ठिकाणी काम At the करत age of आलो. 13, I am working. 13 वर्षाचा असल्यापासून मी नोकरी करत आलोय. Working and working, my dear people. काम करत आलो. Till now, I am working. आणि आताही मी करत आहे. The age of 47. आता 47 वर्ष झालं अजूनही मी करत आहे. Still, I am working and still I am having my disciplined life, my dear people. आणि मी आताही करतही आहे आणि माझं जे शिस्तीचं जीवन आहे तेही I बाळगत never आहे. tired in doing any work, my dear people. कोणतंही काम करण्यात मी कधी थकत नाही. 6 verse 7, I wait the 7th day. 6th day, wherever I work, my mind is there. When the Sunday will come, when I will go and preach the word of God. आणि 6 दिवस मी कितीही काम केलं, कुठेही केलं, तरी माझं फक्त मनामध्ये एकच असतं की 7वा दिवस कधी येतो, मी कधी त्या My ठिकाणी जातो. preparation starts whole week and go into the from Friday, Saturday, Sunday and go into the deep meditation. Oh, I prepare myself for you all, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सर्वांसाठी त्या ठिकाणी पूर्ण आठवडा अगोदरपासूनच मी तयारी करत असतो, पण शुक्रवार, शनिवार, रविवार मी पूर्ण मनन करण्यामध्ये असतो. Even when we got married, आणि इतकंही की आम्ही ज्यास लग्न केलो, we want to go for the honeymoon. आम्हाला ज्यास फिरायला जायचं होतं हनीमूनला. Monday गेलो, Saturday return. Or सोमवारी Saturday, Friday. गेलो आणि शुक्रवारी मी परत पण आलो. Pastor का ड्यूटी है Saturday, Sunday करने का है. कारण शनिवार, रविवार, सोमवार तिकडे ड्युटी होती पास्टरच्या इथे. Not important. What was important for me? So, Pastors. And Sunday is important. जे विवाहित जीवन आहे ते महत्वाचं नव्हतं, पण काय महत्वाचं की जे रविवार जो विसावा घेणारे दिवस की यांचे पाळक होते त्यांच्यासाठी काम लोग करणे. बोलेंगे अरे वो नया नया शादी रहने संडे तो पहला घूम के आ. लोक काय म्हणते, अरे नवीन लग्न झालेलं आहे, रविवार राहू दे, पास्टर राहू दे, तुम्ही जावा पहिलं फिरून या. कितना
कितने लोग ऐसा सुने हैं आपके मुख से? असं किती लोकांनी ऐकलेलं आहे तुमच्या शादी को रविवार को ही रखेंगे फिर, आणि लग्नही रविवारी. है ना? और उस दिन रविवार संडे को चर्च को तो नहीं आएंगे, लेकिन दोनों ग्रूम और ब्राइड आके वेदी के सामने खड़े होंगे. आणि रविवारच्या चर्चला तर येणार नाही, पण जे वधू व वर असतात ते त्या ठिकाणी बरोबर लग्न असेल तर बरोबर येऊन मॉर्निंग येणार. सर्विस अटेंड नहीं करेंगे, लेकिन इवनिंग से शादी के लिए जरूर अटेंड करेंगे. सकाळी ये येऊन खुद का चर्च शादी है. सकाळी येऊन चर्चमध्ये त्यांनी म्हणजे सकाळी प्रवचन ऐकणार नाही, पण त्या ठिकाणी संध्याकाळी स्वतःचे लग्न इथं वेळेत असतील. What a joy when you come and attend the morning service and come in evening and stand before God. Lord, here I am, and you are uniting us. Let your will be done in my both of the life. I tell you, what a joy it will be, my dear people. पण माझ्यापर्यंत रविवारी जर लग्न असेल तो आनंद किती छान असेल की ज्यावेळेस तुम्ही सकाळी पहिलं सभेमध्ये येऊन बसता आणि म्हणता की प्रभूजी हे किती आनंद आहे तुझ्यामध्ये, तुम्हाला दिलेला हा जोडीदार आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लग्नासाठी संडे उभे शादी राहा. रखो तो सब गेस्ट आएंगे, रविवारी लग्न ठेवलं तर सर्व पाहुणे येतील, सब लोग आ जाएंगे. सर्व बाकी येतील. दिन लोग नहीं आएंगे. बाकीच्या दिवशी लोक येणार नाही. Amen? आमेन. बाकी दिन सब 7-8 के बाद आएंगे, क्योंकि वो नौकरी करके आते हैं ना. मग दुसऱ्या बाकीच्या दिवशी त्या ठिकाणी सर्व लोक 7-8 नंतर येतील, कारण लोक लेकिन नोकरी अगर हम करतात. इतना सोचते तो परमेश्वर कितना सोचेगा कि अरे एक दिन मुझे 2 घंटा देने के लिए, कि मैं तुमको सिर्फ 2 घंटा मांगता तो, लेकिन 2 घंटे के लिए हमको कितना एक्सक्यूज देते हैं चर्च को आने के लिए. परमेश्वर कसं म्हणत असेल की अरे मी फक्त रविवारच्या दिवशी तुम्हाला फक्त मी 2च तास मागतो आणि तुम्ही तेवढं यासाठी पण किती कंटाळा करता. वो 2 घंटे के लिए भी हम लोग ऐसा लगता है कि माउंट एवरेस्ट चढ़ के आ रहे हैं हम लोग. आणि ते 2 तासांसाठी पण आपल्याला असं वाटतं की आपण तेवढं मोठं डोंगर आहे माउंट एव्हरेस्ट ते आपण चढून येतो. कोई आपको बोलेगा फुकट में माउंट एवरेस्ट लेके जाएगा, संडे चलो, तो बोलेंगे अरे कृष्ण ने मुझे ऑफर दिया, पहले मैं संडे छोड़ देगा, लेकिन पहले माउंट एवरेस्ट जाके आएगा. आणि जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की चला रविवारच्या दिवशी माउंट एव्हरेस्ट जो डोंगर आहे तो चढण्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये मी देत आहे, तुम्ही चला, तर तुम्ही म्हणता Just रविवारची imagine सभा somebody चुकून comes जाता. and gives you an offer, come on the Sunday, there's a great feasting in the big 5-star hotel. Who will say yes, morning I will go and I'll have a great feast in the 5-star hotel. आणि जर समजा असं कोणी तुम्हाला एखादी ऑफर दिली आणि ते म्हणतील की रविवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला यायचं आहे, आम्ही तुम्हाला जेवण देणार आहे, पार्टी देणार आहे, तर किती जण असे त्या पार्टीला जातील 5 स्टार लोकं जाणार हॉटेलमध्ये? आहे तर माहिती आहे आता कोण हात उचलणार नाही. तुम्ही बोला अरे चर्च हर संडे का है, पार्टी एक ही टाइम है, मैंने पहला पार्टी को जाके आया. असे लोक म्हणतील की दर रविवारचं चर्च असतं, पार्टी फक्त एकदाच असते, जाऊन येतो. Am I right? बरोबर बोलतोय. Yes. लोग पार्टी को जाएंगे पहले. लोक पहिलं पार्टीला जातील. प्रभु को बोलेगा प्रभु थोड़ा तो अंडरस्टैंड कर ले, एक ही बार मुझे खा. प्रभु बोलता है अरे खाना खा. No use for the word. Let your word soul sacrifice go there, he said. आणि माझ्या प्रियानो परमेश्वर म्हणलं की प्रभू तुम्हाला समजून घे, मी जातो जरा जेवून येतो, पण परमेश्वर अरे काय जेवण त्या ठिकाणी ते सर्व माझ्यामध्ये तू याने विसावा घे. First you have like Paul, let your spiritual eye open, then he had a food, my dear people. तर माझ्यापर्यंत जसं पौलाने देखील या ठिकाणी काय केलं की त्याची आत्मिक नजर अगोदर उघडण्यात आली आणि त्याने बाप्तिस्मा घेतला, नंतर त्याने अन्न सेवन जो केलं. काम करने के लिए निकला था, मारने के लिए, उसका जो काम था, लेबर था, प्रभु ने बोला भी 3 दिन रेस्ट कर. I believe, I don't know some word when I ask God, my dear people, I believe on that Sunday only he might be saved, the eyes might be opened, and he took the water baptism, my dear people. तर माझ्या प्रियानो ज्या ठिकाणी तो लोकांना मारण्यासाठी निघत होता आणि 3 दिवस तो आंधळा म्हणून राहिला होता, आणि मी विश्वास ठेवतो, मी प्रभूलाही विचारत होतो की परमेश्वर कधी असेल हे, आणि ज्या दिवशी 3ऱ्या दिवशी त्याला दृष्टी आली, कदाचित तो रविवार असेल, 20वाचा दिवस असेल, Resurrection day. पुनरुत्थानाचा दिवस Sunday असेल, day. रविवारचा The दिवस. 3 day mentions something biblically or divinely, something should be hidden, my dear people, we don't know. तर माझ्या प्रियानो 3 दिवसांचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी, दैवी काहीतरी गोष्ट असेल, काहीतरी प्रगटीकरण असेल, मला माहित नाही. क्योंकि मुझे ऐसा विश्वास है क्योंकि उनको मालूम है कि अभी ये रास्ता मुझे वहाँ जाकर उन लोगों को संडे सर्विस में सबको मैं खत्म कर दूँ, इसलिए प्रभु ने क्या किया, उसको रुकाया फ्राइडे के दिन, संडे तक अंधा बनाया उसको, तेरा आत्मिक निकाल, संडे रेस्ट कर, मैं तेरा आँख खोलता हूँ और बपतिस्मा ले, फिर तेरा शारीरिक अन्न तू ले. हालेलुया. तर माझ्या प्रियानो कदाचित त्या ठिकाणी तो शुक्रवारच्या दिवशी निघाला असेल की रविवारच्या सभेमध्ये जे सर्व एकत्र लोक असतील, ख्रिस्ती लोक, जाऊन त्यांना सर्वांचं मी त्यांना ठार मारणार, म्हणून परमेश्वराने त्याला 3 दिवस या ठिकाणी आंधळं करून ठेवलं आणि सांगितलं की आता तुला दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तू पहिलं माझ्यामध्ये विसावा घे, बाप्तिस्मा घ्या, मग अन्न I सेवन. just believe, my मी dear फक्त people. विश्वास ठेवतोय असं मी बोलत I'm आहे, just making you to understand. तुम्हाला समजण्यासाठी मी असं बोलत आहे. आमेन. This might be there. कदाचित- So how much important to us, my dear people, to come into have to rest in the Lord, my dear people. तर कदाचित असं घडलं असेल माझ्या प्रियानो, मग आपल्यासाठी किती महत्वाचं आहे की आपण प्रभूमध्ये येऊन विसावा घेतला पाहिजे. So how many say yes? तर किती जण हो म्हणतात?
only for namesake, never come to the church. तर माझ्या प्रियानं फक्त नावा खातर आपण चर्चला येऊ नका. 7th day is a holy day. 7वा दिवस हा पवित्र दिवस आहे. है ना? लोगों के लिए हॉलीडे लेकिन आपके लिए होली डे. लोकांसाठी सुट्टीचा दिवस आहे पण आपल्यासाठी तो पवित्र दिवस आहे. So what is holiday? What is the holy day? जगासाठी सुट्टीचा दिवस असतो पण आपल्यासाठी माझ्यापर्यंत तो पवित्र दिवस आहे. Yes? Yes. So how many say yes, every Sunday is a holy day and I will be in the holy of the presence of God. तर किती जण म्हणतात की रविवारचा दिवस हा पवित्र दिवस आहे आणि त्या पवित्र दिवसामध्ये मी देवामध्ये विश्राम करायला असेल. The song says, प्रभु परमेश्वर कितना भला आहे. बड़ा है, उसकी भलाई सदा की सदा की है. लेकिन कब? जब परमेश्वर में हम विश्राम करतो. विश्राम देंगे. When we come and Sundays and worship God and praise Him, God says, oh hallelujah, they are eligible for the double blessing. So hallelujah. आणि माझ्या प्रियांच्या ज्यावेळेस आपण येऊन त्याच्यामध्ये विश्राम करतो, विसावा घेतात, परमेश्वर आपण आराधना देतो, त्याच परमेश्वर म्हणतो हो हे आता दुप्पट आशीर्वादाचे म्हणजे योग्यतेचे आहेत, त्यांना द्यायला पाहिजे. I'll continue next week. मी पुढच्या आठवड्यात चालू ठेवतो. Many things. The 7 points are there, my dear people. तर माझ्या प्रियांनो विसावा ह्याच्यामध्ये 7 मुद्दे आहेत. संपलेला नाही हा संदेश. Amen. Amen. How He supply, how He makes us meekness. He speaks about the life and everything, all the double blessings, with the quotations I have prepared. But I know it will take time to understand. But still, I want to tell you, don't miss the Sunday service because you'll understand what the double blessing God has kept for us. तर माझ्या प्रियानो कोणीही रविवार चुकवू नका कारण हा संदेश संपलेला नाहीये. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने परमेश्वर आपल्याला पुरवठा करतो, आशीर्वादित करतो, दुप्पट करतो, या सर्व गोष्टी आहेत. तर प्रत्येक Anything you want to learn, see that listen to all the messages, then you can understand the message. तर माझ्या प्रियानो तुम्हाला जर काही गोष्ट म्हणजे या ठिकाणी म्हणजे जाणून घ्यायची असेल तर प्रत्येक संदेश तुम्ही पहा, ऐका, तर तुम्हाला पूर्ण संदेश योग्य रीतीने समजेल. Thank you. So just stand up, my dear तर people. माझ्या प्रियानो आपण सर्वजण उभे राहूयात. So yes, it was the message for me. किती जण म्हणत आहे की हा संदेश माझ्यासाठी आहे. सर्व म्हणतात माझ्यासाठी. If everybody say yes, this is for me, the way it should be there every Sunday. मग जर आपण सर्वजण म्हणतो हा संदेश माझ्यासाठी आहे तर मग प्रत्येक रविवारी मग आपण कुठे असलो पाहिजे. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित He is आहे. here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. He want to touch you. He want to bless you. He want to heal you, my dear people. तो माझ्या प्रिय तुम्हाला स्पर्श करू शकतो, आशीर्वाद आणि तुम्हाला आरोग्य देतो. How many say yes, God will touch me right now, किती जण म्हणतात की हो मला प्रभू आता स्पर्श and करेल. He will touch you all. तो तुम्हाला आता प्रत्येकाला स्पर्श He करेल. is here right now. तो आता या ठिकाणी Oh, उपस्थित thank आहे. you. So just worship God, my dear. आपण सर्वजण आराधना करू. माझ्या Thank you, Jesus. सर्वांनी क्वायर सोबत आराधना करू. The time of worship. आराधनेची वेळ. The time of where we can say yes. I want to give worship and praise to you. आराधनेच्या वेळी तुम्ही म्हणता की हो मला प्रभूला आराधना द्यायची आहे. Just worship Him. त्याची आराधना करा. Thank you, Jesus. माझा प्रिय मित्र. कठिन समय में हमारा मजबूत गढ़ है. हालेलुया. कठीण समय आपला मजबूत गड आहे. हमारा उजियाला है. आपला उजेड आहे. Worship. त्याची आराधना करा. Say, Lord, I love you. When you worship, you're saying, Lord, I love you. जर तुम्ही आराधना करत असाल, त्याची गोष्ट आहे. तुम्हें वो सुनता है. हो माझ्या प्रिय तो आपला आवाज ऐकतो. When you call, He listens to your prayer. जर तुम्हाला कॉल करून तुमचं प्रार्थना And He says, come to me, all those who labor and heavy laden, and I will give you rest to say, and you will find rest to say. आणि तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत सर्व तुम्ही सर्वांचं मस्तळे आहे, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
very restless. फार ते व्याकुळ आहेत, Very restless. फार व्याकुळ आहेत, बेचैन आहेत ते. When I was praying at home also, यावेळी घरी प्रार्थना करत होतो, also it was said that the person is restless. त्यावेळी देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की एक व्यक्ती आहे जी I was पूर्ण not बेचैन just आहे. forgotten, but the Holy Spirit reminded me right now that one person is very restless. आणि आता मला पवित्र आत्म्याने पुन्हा आठवण करून दिली की या ठिकाणी एक व्यक्ती आहे की जी पूर्ण बेचैन आहे. Can you hear behind? तुम्हाला आवाज येतोय मागे? The person is very restless, ही एक व्यक्ती आहे की जी फार बेचैन आहे. and that person needs the touch of God right now. आणि त्या व्यक्तीला देवाच्या स्पर्शाची गरज आहे. If that person wants the touch of God, can just come forward right now. जर त्या व्यक्तीला त्या देवाच्या स्पर्शाची गरज असेल तर तुम्ही पुढे येऊ शकता. Restless, restless. जे पूर्ण बेचैन आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बेचैन If आहे. you're that person, come forward right now. जर तुम्ही ती व्यक्ती असाल तर कृपया पुढे या. If you're the person. जर तुम्ही ती व्यक्ती असाल, I know maybe sister or woman or any man, I don't know, but you can just come forward. मला माहिती नाही ती बहीण आहे का भाऊ आहे, ब्रदर सिस्टर कोण आहे. जर तुम्ही ती व्यक्ती असाल ती पूर्ण हृदयातून बेचैन आहे, तुमचं हृदय पासून जळत आहे, तर कृपया पुढे या. देवाचा स्पर्श शैतानाला धमकावतो येशूच्याच नावात. Right now. आत्ता यावेळी, Leave it right now. आत्ता यावेळी. The devil is just putting the fear and the restless right now. आणि आता जो सैतान ते भय टाकत आहे त्याला मी I command in the name of Jesus. येशूच्या नावात धमकावतो. Leave her right now. सोड आत्ता यावेळी, Leave her right now. सोड आत्ता यावेळी, Leave her right now. सोड, Leave. सोड, Leave her. सोड तिला. In Jesus' name. येशूच्या In नावात, Jesus' name. येशूच्या नावात. Receive it. स्वीकार, Receive it. स्वीकार. That's what God says. देवाचा आत्मा सांगत आहे, Come to me. माझ्याकडे ये. All labor and heavy, I will give you rest. सर्व कष्टी आणि भाराक्रांती होऊन तू माझ्याकडे ये, मी तुला You विसावेन. will find rest. तुला विसावा मिळेल. Every burden of the Lord. तुमचे सर्व ओझे जे जड ओझ आहे ते परमेश्वर. Devil will holding your life right now. जो सैतान तुमचं जीवन धरून ठेवतो, In सोड. Jesus' name. येशूच्याच नावात Leave right now. सोड तिला, आता सोड, सोड. God is touching you right now. आता प्रभू तुला स्पर्श करतो. The devil is leaving and the power of God is resting upon you right now. सैतानाचं सामर्थ्य निघून जात आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्यात येत आहे. Something is happening in your body right now. आता तुमच्या शरीरात काहीतरी घडत Something आहे. is happening right now. आता काहीतरी घडत आहे. Receive the touch right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Yes, receive. स्वीकार, Receive, स्वीकार, receive. Say, Lord, स्वीकार. touch me. बोला प्रभूला, प्रभू मला स्पर्श कर. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Lord, find anything in my life that as the way is closed from my life. स्पर्श कर. मोकळे व्हा, मोकळे व्हा, मोकळे व्हा. येशूच्या नावात मोकळे व्हा. स्पर्श कर. सर्व ओझा आता जात आहे. आता काहीतरी घडत आहे. आता तुम्हाला शांती प्राप्त होते. तुमच्या विरोधात शांती येत आहे. सोड. जो सैतान त्यांना धरून ठेवतो. In Jesus' सोड येशूच्याच नावात. name. He's touching you right now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श कर. देवाचा स्पर्श स्वीकारा. The restlessness is just leaving your body right now. सर्व बेचैनी तुमच्या शरीरासमोर निघून जातात. Right now. तो त्या ठिकाणी महान रीतीने फिरत आहे. He wants to touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करू इच्छितो. Jesus. धन्यवाद येशू. Just call onto the name of the Lord प्रभूच्या नावाला हाक मारा. right now. आत्ता. My dear people, just call the name of the Lord. माझ्या प्रियांनो, आत्ता प्रभूच्या नावाला हाक मारा. You will receive the healing in your body right now. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आत्ता आरोग्य प्राप्त होईल. Many are sick here right now. अनेक जण या ठिकाणी आजारी आहेत. Lord is touching them right now. आत्ता परमेश्वर तुम्हाला स्पर्श करतो. Every devil holding their body right now. जो सर्व सैतान त्याचं शरीर धरून ठेवत आहे. Leave in Jesus' name. सोड येशूच्याच नावात. Every body pain, leave in Jesus' name. सर्व शरीराच्या वेदना निघून जाऊ येशूच्या नावात. Every sickness in the body, command
in Jesus' सर्व name. सुजलेले पाय बरे होते, सर्व पायाचा दुखणं निघून जाऊ दे येशूच्याच नावात. The stomach pain be healed in Jesus' name. सर्व पोटदुखी बरी होऊ दे येशूच्याच नावात. The pain in the kidney and the liver be healed in Jesus' सर्व name. किडनी मध्ये लिव्हर मध्ये असलेले सर्व त्रास Receive the निघून जाऊ दे healing येशूच्या in नावात. Jesus' आरोग्य name. स्वीकारा येशूच्याच नावात. God's power is just filling you right now. देवाचं सामर्थ्य तुम्हाला आता The भरत Holy आहे. Spirit healing is just healing you right now. पवित्र आत्मा तुम्हाला आता आरोग्य देत आहे. Something is happening in your body right आता now. तुमच्या शरीरात काहीतरी घडत आहे. Something is happening in your body right आता now. तुमच्या शरीरात काहीतरी घडत And आहे. you're receiving healing right now in your आणि body. आता तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आरोग्य स्वीकारत Receive, आहात. receive right now. स्वीकारा स्वीकारा स्वीकारा. Somebody has a very, I don't know, pain in the body. I don't know which part. He has a pain in the body right now. कोणाला तरी शरीरामध्ये फार वेदना आहेत, कोणत्या भागामध्ये आहे ते माहित नाही, पण त्या ठिकाणी पूर्ण शरीरात त्यांना वेदना आहे. The God is calling that person right now. आता परमेश्वर त्या व्यक्तीला पुढे You बोलवतो. want to heal that person right now. आता परमेश्वर त्या व्यक्तीला आरोग्य देऊ It's इच्छितो. paining now right now. आता तुम्हाला तो- सैतान आम्ही तुला धमकावतो, सर्व किडनी मधले सर्व जे काही प्रॉब्लेम आहे ते त्रास सर्व निघून जाऊ दे येशूच्याच नावात. येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रभू दया कर. प्रभू या मुलाला तुझा हात येऊ दे. प्रभू या किडनीवरती येऊ दे. आत्ता या वेळेला आरोग्य स्वीकारा. आरोग्य स्वीकारा. मोकळे व्हा. आत्ता आरोग्य स्वीकारा. आत्ता प्रभू स्पर्श करत आहे. स्वीकारा. आरोग्य स्वीकारा. स्वीकारा. आरोग्य स्वीकारा. आता तुम्हाला तो आरोग्य देत आहे. आत्ता आरोग्य देत आहे. तर आशीर्वादित कर. Bless them with finance, oh Master. आर्थिक आशीर्वाद दे. All those things, the financial are in debts. Remove all the debts, oh Master. प्रभू जे कोणी कर्जात आहे, आर्थिक अडचण आहे, ते सर्व कर्जातून त्यांना बाहेर काढ. Remove every debt from them. प्रभू सर्व कर्जातून बाहेर काढ. God is making you debt free. परमेश्वर तुम्हाला कर्जमुक्त करत आहे. Receive the blessings. आता आशीर्वाद All those स्वीकारा. who need a job, receive the job in the name of Jesus. ज्या कोणाला नोकरी हवी आहे त्यांनी येशूच्या नावात नोकरी All those स्वीकारा. who need the increment, receive the increment in Jesus' name. ज्या कोणाला बढती हवी आहे त्यांनी आता येशूच्या नावात बढती स्वीकारा. All those who need the promotion, get the promotions, Lord. ज्या कोणाला आता बढती हवी आहे, पगार वाढ हवी आहे, त्यांनी आता येशूच्या नावात स्वीकारा. All those who want to buy 2-wheeler, 3-wheeler, 4-wheeler, receive the blessing in Jesus' name. ज्या कोणाला 2 चाकी 3 चाकी 4 चाकी घ्यायची आहे त्यांनी आता येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody is praying for the things to be go well in this time, and they're making a prayer, and that's what God says. Your prayer is answered right now. आणि आता कोणीतरी प्रार्थना करते की या वेळेच्या दरम्यान त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व योग्य रीतीने घडल्या पाहिजे, योग्य झालं पाहिजे. आता परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर He देईल. says, I will provide everything for you. आणि परमेश्वर तुम्हाला सर्व काही पुरवठा करेल. And then you will glorify my name. आणि तुम्ही माझ्या नावाला गौरव देता. Receive the blessings in Jesus' आता name. येशूच्या नावात ते आशीर्वाद Receive the स्वीकारा. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Thank you for blessing and healing all my people, O Master. प्रभू माझ्या सर्व लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना मोकळं Take करण्यासाठी your glory to them, Lord. प्रभू त्यांच्याकडून तुझा गौरव तू घे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता In परमेश्वर. Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन आमेन. Praise the Lord. You want to Hallelujah. clap for the Lord. प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजवून माझ्या प्रियाने. I might be. तर की जसं सकाळी चर्चला येण्यासाठी पण निघालो तर त्यांच्या 2 मुली आज चर्चला आल्या नाही तर त्यांचं भय जे त्यांचं हृदय जे आहे ते पूर्ण व्याकुळ होत होतं, फार बेचैन झालं होतं, त्या फार रडत होत्या. आणि त्या म्हणाले की इथं आल्यानंतर पण जसं पास्टर म्हणाले की या ठिकाणी कोणीतरी फार बेचैन आहे, फार चिंतेत आहेत. तर त्यांचं पूर्ण लक्ष घराकडेच होतं, त्यांच्या मुलींकडे होतं. तर परमेश्वराने आज त्यांना या ठिकाणी हाक मारली आणि त्यांना त्याची जी धडधडणं होतं, जे भय होतं किंवा जे काही त्यांना विसावा मिळत नव्हता ते काय ते सर्व टेन्शन परमेश्वर त्यांचं काढलं. देवाचा स्पर्श आज त्यांना झालेला आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रवेशूच्याच नावात की परमेश्वराने घरातून जी धडधड ते घेऊन लागते, जे टेन्शन ते घेऊन लागते ते सर्व काढलं, त्यांना बेचैनीतून मुक्त केलेलं आहे. म्हणून सर्व गौरव प्रवेशूच्याच नावात. जोरदार टाळ्या वाजवून प्रेज लॉर्ड प्रियांनो. या सिस्टर ज्योती इटकल आहे, त्यांची साक्ष ते सांगतात.
जसं त्यांना ते म्हणत आहेत की कालपासूनच त्यांच्या हृदयामध्ये फार अस्वस्थपणा होता, एक भीती होती आणि त्यांना त्याच्यामुळे चक्करही येत होते. आज देखील ते जसे चर्चला आले या ठिकाणी त्यांना चक्कर येत असताना पण येऊन त्या ठिकाणी ते बसलेले होते. पण जसं देवाचं वचन चालू झालं, जसं 20व्या बद्दलाचं वचन होतं, त्या म्हणते की वचनाद्वारेही परमेश्वराने मला स्पर्श केला. आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी पुढे आले की पास्टर जसं म्हणाले की कोणीतरी फार बेचैन आहे, त्यांना माहिती नव्हतं की मी एवढी अस्वस्थ का आहे, का मी एवढी बेचैन आहे. जसे मी पुढे आले माझ्या डोक्यावरती पास्टरनी हात ठेवला, एक देवाचा वेगळा स्पर्श मला प्राप्त झालेला आहे आणि आता मला पूर्ण मोकळी झाले मी आणि सर्व चक्कर येणं देखील थांबलेलं आहे. म्हणून सर्व गौरव त्या प्रभू येशूच्या नावाला देतात. जोरदार टाळ्या वाजवा माझ्या प्रियाने. आहे त्याची साक्ष सांगत आहेत की त्याला किडनीचा त्रास आहे आणि डायलिसिस देखील 2-3 वेळा त्याचं झालेलं आहे आणि पास्टरनी याच्यासाठी अनेक वेळा प्रार्थना केलेली आहे. तर ब्रदर सांगत आहे की गेल्या 2 दिवसापासून ते डायलिसिस केल्यामुळे आणि त्याचे सर्व किडनीचा त्रास आहे त्या ठिकाणी त्याचं पोट जे आहे फार असं घट्ट झालं, कडक झालेलं होतं. पण ज्यावेळेस आता या ठिकाणी पास्टरनी शेवटच्या प्रार्थनेच्या समयी त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, जो काही घट्टपणा होता, जो कडकपणा होता, तो पूर्णपणे निघून गेलाय. तर एकदम असं मोकळं वाटत आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. तर जोरदार टाळ्या वाजवा की आता या क्षणाला परमेश्वर त्याला लगेच आरोग्य दिलेलं आहे. खरोखर परमेश्वर फार महान आहे, अद्भुत आहे. तर टाळ्या पण आपल्या कशा पाहिजे. परमेश्वर धन्यवाद. पवित्र प्रभू येशू तुला धन्यवाद देतो, मान सन्मान गौरव तुला देतो, प्रथम स्थान तुला देतो. परमेश्वर सुंदर रीतीने पवित्र प्रभू येशू प्रत्येक तुझ्या विश्वासणाऱ्या लेकराने जे काही वचन ऐकलं, ग्रहण केलं प्रभू, त्या वचनानुसार पवित्र परमेश्वरा तुझ्या हातामध्ये त्यांचं जीवन त्यांनी दिलेलं आहे. परमेश्वरा त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. पवित्र प्रभू विशेष करून पवित्र परमेश्वरा या दानासाठी मी तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाने त्यांच्या कष्टातून, श्रमातून पवित्र परमेश्वरा तुझ्या भांडारामध्ये जे काही दान टाकलेले प्रभू, या दानाद्वारे प्रत्येकाचं जीवन महान रीतीने आशीर्वादित कर. परमेश्वर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर. परमेश्वर प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर. परमेश्वर प्रत्येकाच्या थांबलेले आशीर्वाद तू मोकळे कर. पवित्र परमेश्वर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये या दानाद्वारे अद्भुत रीतीच्या साक्ष तू निर्माण कर. पवित्र प्रभू येशू आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. परमेश्वर हो पवित्र प्रभू येशू, कारण तू कधीच कुणाचा ऋणी राहत नाही. परमेश्वर जो तुला 1 पट देतो त्याला तू 100 पटीने परतीचं करतो. परमेश्वर आणि माझा विश्वास आहे पवित्र प्रभू येशू की तुझ्या विश्वासणाऱ्या लेकराने, माझ्या बहिणीने, भावाने त्या विश्वासाने, ज्या अंतकरणाने प्रभू जे पेरलेलं आहे परमेश्वर, त्याचा अधिकार परमेश्वर, कापणी करण्याचा अधिकार त्यांना तू आत्ताच दिलेला मी स्वीकारतो. परमेश्वर अद्भुत साक्ष या दानाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये घडल्या जातो. धन्यवाद पवित्र परमेश्वर, धन्यवाद देतो प्रभू. जे म्हणजे बहीण भाऊ परमेश्वरा जे ऑनलाईन पेमेंट करतात पवित्र प्रभू येशू, जे दान दशमांश कराराचं अर्पण तुझ्या भांडारामध्ये आणतात, अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर. परमेश्वर आणि त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने साक्ष तू निर्माण कर. परमेश्वर धन्यवाद पवित्र प्रभू. या पूर्ण दानाचा ताबा मी तुझ्या हातात समर्पित करून हे दान तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू वापरलं म्हणून तुला धन्यवाद देऊ. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐकतो. To the church for this today's breaking of bread. आणि ते सर्व मागे माझ्या प्रेमी ह्या कुटुंबांनी आजच्या प्रभू भोजनासाठी पेरणी केलेली In आहे. their labor, they have removed their money and said we have to sponsor the breaking of bread for this. आणि काढून या ठिकाणी प्रभू भोजनासाठी त्यांनी आज या ठिकाणी दिलेलं Shall आहे. we just a word of prayer for them? आपण त्यासाठी प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, I come before your throne of grace, this wonderful, blessed people, O Master. प्रभूजी ह्या अद्भुत आणि परमेश्वर आशीर्वादित लोकांसाठी जे कृपेच्या आसनासोबत Lord, येतो. प्रभू You have seen their hearts, O Lord, त्यांचं हृदय तू पाहिलेस प्रभूजी. and you have seen their pockets also, Master. प्रभू त्यांचे पाकिटही पाहिलेले आहे. Lord, they have just removed and given a great help for this church for today's breaking of bread, O Master. आणि प्रभूजी आजच्या प्रभोजनासाठी त्यांनी मोठं ओझं बाळगून बाप्पा त्यांनी आज दान दिलेलं आहे. As that boy gave into the hands of Jesus few loaves and few fish, तसंच परमेश्वर जसं त्या लहानशा मुलांनी परमेश्वर 5 भाकरी व 2 मासे प्रभू येशूच्या हाती and दिले. when Jesus made time and he gave, whole congregation was blessed, O Master. आणि प्रभूजी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ते हातात भाकरी व मासे घेऊन बाप्पा ते बहुगुणित केले आणि ते संपूर्ण समुदायाने खाल्लं. प्रभू Same way, Lord, प्रभूजी तशाच पद्धतीने as they are sown, O Master, जसं त्यांनी पेरणी केलेली आहे they will receive the blessings. प्रभू ते आशीर्वाद And स्वीकार. even all the church congregation will receive the blessings, O आणि Master. परमेश्वर त्यांच्यासोबत पूर्ण मंडळीही परमेश्वर आशीर्वादित Lord, होते. I pray, O प्रभू मी Master, प्रार्थना करतो. stretch your hand, O Master. प्रभू तुझा हात पुढे कर. Bless everyone, O Master, प्रभूजी प्रत्येकाला आशीर्वादित because they कर. have sown
and they have become a blessing for this church, oh Master. प्रभूजी कारण त्यांनी चर्चसाठी बाबा ते आशीर्वाद बनले, त्यांनी पेरणी केलेली आहे. They have taken the responsibility that we will sponsor this breaking of bread, oh Master. आणि प्रभूजी त्यांनी जबाबदारी घेतली की या प्रबोधनासाठी आम्ही काही दान And घेऊ. Lord, you said, who don't take the responsibility, I will repay them back again, oh Master, in 100-folds, oh Master. आणि प्रभूजी जो कोणी जबाबदारी घेतो परमेश्वर, तो त्यांना परमेश्वर 100 पटीने आशीर्वादित Lord, I करतो. bless them in the name of Jesus. प्रभूजी मी त्यांना येशूच्या नावात I आशीर्वादित bless them in करतो. the name of Jesus. येशूच्या नावात मी त्यांना Receive आशीर्वादित the करतो. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद Receive the स्वीकारा. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद Receive the स्वीकारा. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद Receive the स्वीकारा. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद Hold. स्वीकारा. The blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Receive the blessings. येशूच्या नावात आशीर्वाद. प्रभूजी त्यांची जी काही प्रार्थना Whatever they असेल, desire. प्रभू त्यांची जी काही इच्छा असेल, Now, Lord, I pray that every prayer be answered in Jesus' name. प्रभूजी आता मी प्रार्थना करतो त्यांच्या सर्व प्रार्थनेला उत्तर मिळू दे. They have sown, त्यांनी पेरलेलं आहे. reap in 100-folds in this week only, O Master. प्रभूजी याच आठवड्यामध्ये ते 100 पटीने कापणी करू दे. And I bless them in the name of आम्ही Jesus. त्यांना येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Thank you, Father. धन्यवाद पिता In परमेश्वर. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन आमेन. Praise the Lord. Thank you. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद पवित्र प्रभू येशू, तुला मी धन्यवाद देतो पवित्र परमेश्वर. प्रथम स्थान मी तुला देतो पवित्र परमेश्वर. खरोखर पवित्र प्रभू येशू, माझे बहीण भाऊ परमेश्वर, आज तुझ्या सानिध्यमध्ये आलेले परमेश्वर, आज त्यांचं परमेश्वर सर्वस्व प्रभू येशू, त्यांचं जीवन त्यांनी त्या ठिकाणी जुनं पण जे होतं परमेश्वर त्यांनी गाडलेलं आहे. आणि तुझ्यामध्ये पवित्र प्रभू येशू नवीन जन्म त्यांचा झालेला आहे परमेश्वर. आणि खरोखर आज ते तुझ्या सहभागितेमध्ये पवित्र प्रभू एकत्रित तुझ्या सानिध्या समोर आलेले परमेश्वर. तो पश्चातापाचा आत्मा त्यांना तू दे पवित्र प्रभू येशू. जे तुझं शरीर आमच्यासाठी तू मोडलं परमेश्वर, त्या पवित्र रक्ताने त्यांना तू शुद्ध केलं पवित्र प्रभू येशू. त्यांचं मोल जाणणारं हृदय आज त्यांना तू दे पवित्र परमेश्वर. तुझ्या या पवित्र सहभागितेमध्ये सहभागी होत असताना प्रभू येशू, ते पवित्रतेचं अंतकरण त्यांना तू दे परमेश्वर. पश्चातापाचं हृदय त्यांना तू दे पवित्र परमेश्वर. ज्या ज्या वेळेस तुझ्या विधीमध्ये ते सहभागी होतील पवित्र प्रभू, या पवित्र विधीमध्ये ते येत असताना त्यांचं पवित्रतेचं एक सामर्थ्य त्यांच्यावरती ओत पवित्र प्रभू येशू. शुद्ध कर पवित्र परमेश्वर. तुझ्या वचनाप्रमाणे पवित्र प्रभू परमेश्वर तू म्हणतो की तुम्ही पश्चातापपूर्वक योग्यतेने ते स्वीकारा. जगाची भाकर आणि जगाचं पाणी किंवा जगाचा द्राक्षरस नाही, तर प्रभू ते अमूल्य तू आमच्यासाठी फटके खाल्लेलं शरीर आहे परमेश्वर. तू आमच्यासाठी ते मोडलेलं शरीर आहे परमेश्वर. तू आमच्यासाठी वाहिलेलं ते रक्त आहे परमेश्वर. आणि त्याचं मोल जाणणारं हृदय आज प्रत्येकाला तू दे परमेश्वर. ज्या ज्या वेळेस पवित्र प्रभू तुझ्या सहभागितेमध्ये येतील, त्या त्यावेळेस प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे त्याने साठी हे शरीर मोडलेलं आहे. आणि या तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला तू विकत घेतलेलं आहे. त्यांचं जे वाईट जीवन होतं, नाशातलं जीवन होतं, त्यातून त्यांना तू आज काढलेलं आहे परमेश्वर. आणि पवित्र सहभागितेमध्ये त्यांना तू बसण्याचा अधिकार दिला, तुझे लेकर बनण्याचा अधिकार दिला परमेश्वर. हो पवित्र परमेश्वर, तुझ्या त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावरती कर. आणि या सहभागितेला प्रभू सहजतेने न घेता पवित्र प्रभू त्यांनी शुद्धतेने पवित्रतेने तुला स्मरून परमेश्वर ही सहभागितेमध्ये आजच्या नंतर त्यांनी सदोदित ते परमेश्वर मर्म ओळखू दे परमेश्वर. कार्य कर पवित्र प्रभू ईश्वर, कार्य कर परमेश्वर. आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर प्रभू. तो स्पर्श वेगळा स्पर्श असू दे परमेश्वर, की तुझ्या सहभागितेमध्ये आल्याच्या नंतर कुठला पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो त्यानुसार त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करू दे परमेश्वर. आणि त्या पवित्र आत्म्याचं त्यांनी साक्ष सांगू दे की खरोखर ज्यावेळेस आम्ही पुढून बाप्तिस्मा घेतो आणि तुझ्या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतो, त्याचे ब्लेसिंग किती महत्वाचे, किती महान आहे, त्याचं गौरव त्यांनी करू दे परमेश्वर. प्रत्येकाला तुझ्या वेदी समोर तू उभं केलेले परमेश्वर. आणि माझा विश्वास आहे की त्यांच्याकडनं तू ते गौरव करून घेणार आहेस. कारण आम्ही सर्व चर्च मिळून आमचे पास्टर आणि मी प्रभू सहमत होऊन आज त्यांच्यासाठी ते अद्भुत आशीर्वाद स्वीकारत आहोत येशूच्या नावामध्ये. तू दिले म्हणून तुला धन्यवाद देऊ. प्रत्येकाचा ताबा तुझ्या हातात समर्पित करून प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐकून द्या.
bread and the cup, O Master. प्रभू परमेश्वर तुझे आभार मानतो बाप्पा या भाकरी व या प्याल्यासाठी. Lord, I bless, O Master. प्रभू मी आशीर्वादित करतो. Let this bread and the wine be blessed, O Lord. प्रभूजी ही भाकर परमेश्वर द्राक्षारस आहे परमेश्वर As they will आशीर्वादित eat it करो. by faith, Lord, let miracle happen, O Father. जसे विश्वासाने खातील प्रभूजी चमत्कार घडू दे. Thank you, Father. धन्यवाद In पिता Jesus' परमेश्वर. name. येशूच्या नावात. For I received of the Lord that which also I delivered to you, that the Lord Jesus, in the same night in which he was betrayed, he took bread. When he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, thank you and we praise you, Master, प्रभूजी आम्ही तुझे आभार मानतो, तुला स्तुती देतो that you sent Jesus for us. की प्रभूजी तू आमच्यासाठी येशूला पाठवलंस. Lord Jesus, प्रभू येशू you told the disciples, तू शिष्यांना सांगितलं this body will be broken for you. हे शरीर तुमच्यासाठी मोडण्यात येईल, Do this in the remembrance of me. माझ्या स्मरणार्थ हे करा. Today, O Lord, प्रभू आज as a church, चर्च मिळून we're not only remembering, but today we all church, each and every soul, we discern your body, O Master. प्रभूजी आज पूर्ण मंडळी मिळून परमेश्वर आम्ही फक्त स्मरणार्थ न करता परमेश्वरा आम्ही जे शरीराचं मर्म ओळखतो प्रभूजी. That you gone through pain and agony for us, O Master. प्रभूजी की तू आमच्यासाठी बापा त्या त्रासातून व वेदनांतून You took गेला. stripes on your back, O Master. तुझ्या पाठीवर तुम्ही दुःख Your पट्टी body was घेतलीस totally प्रभूजी. broken, marred, O Master. प्रभूजी तुझं शरीर पूर्णपणे छेदण्यात आलं. Today we are doing in the remembrance of you. आज प्रभूजी आम्ही तुझ्या स्मरणार्थ हे करतो. Lord, I pray, प्रभूजी मी as प्रार्थना they करतो. eat it, O Lord, जसं आम्ही हे खाऊ you bless them, heal them, Lord. प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर आणि Let them आनंद. remember the body was broken for them, O Lord. आणि प्रभूजी त्यांना आठवण राहू दे, स्मरणार्थ येऊ दे की परमेश्वर हे शरीर माझ्यासाठी मोडण्यात आलेलं आहे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Lord, प्रभू as we stand here, जसं आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत because of your stripes, Lord, प्रभूच्या खाल्लेल्या we फटक्यांमुळे all pray, आम्ही प्रार्थना करतो, we live for you, O Master. आम्ही सर्व तुझ्यासाठी जगू प्रभू. Thank you. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. All those that taken immersion water are taking and partake of this bread. ज्यांनी कोणी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतलेला त्यांनी या प्रभू वचनाचं सेवन करावे. All eat it together and any healing, whatever sickness, the double blessings. तर माझ्या प्रियांनो जे काही आजार असतील, कोणतेही त्रास असतील तर ते आता दुप्पट आशीर्वाद तुम्ही आरोग्य स्वीकारू शकता. You'll be healed right now. तुम्हाला आत्ता बरं वाटेल. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. Loving Lord Jesus, प्रेमळ प्रभू येशू, you shed your blood for us. प्रभू तुझं रक्त तू आमच्यासाठी सांगितलंस, The blameless, spotless, O Lord. ज्याच्यावरती एकही दाग नव्हता, असं दोषरहित रक्त. Your body was totally bruised, O Lord. प्रभूजी तुझं शरीर आमच्यासाठी पूर्णपणे घायाळ झालं. It was like blood was bruising your body like clothes, O Lord. प्रभूजी तुझ्या शरीरातून ते रक्त असं वाहत होतं जसं काही एखादं ते कपडा आहे. As the blood clot was there. प्रभूजी रक्तमय कपड्यासारखं ते झालं होतं. It is for our sins, O Master. प्रभू ही आमच्या पापांमुळे प्रभू. You took away all our sins, O Master. प्रभूजी तू आमची सर्व पापं घेतलीस. Your blood has redeemed us, O Master. प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला उद्धार दिला. Your blood has saved our life, Lord. तुझ्या रक्ताने आम्हाला मोकळं केलं, सोडवलं प्रभूजी. Today, Lord, we pray. प्रभू आज आम्ही प्रार्थना And your करतो, word says, तुझं वचन सांगतो. 1 Peter 18:19, O Lord. 1 Peत्र 1:18-19 प्रभूजी. You have not purchased us with any blood, any
aimless thing, gold and silver. प्रभूजी तू कोणत्याही रत्न मौल्यवान वस्तूंनी तू आम्हाला विकत नाही घेतलं प्रभूजी, Lord, with your blood you have purchased us. पण प्रभूजी तू आम्हाला तुझ्या मौल्यवान रक्ताने तू आम्हाला The विकत blood you घेतलं. shed on the cross, O Lord. जो गोदस्तंभाने तू सांडलंस, That blood, when it took into the holy of holy, O Master. की जे रक्त आम्हाला पवित्र पवित्र स्थानात घेऊन जातं. Only because of your blood we can enter into the heavens, O Master. प्रभूजी तुझ्या रक्तामुळे आम्ही फक्त स्वर्गामध्ये प्रवेश Help करू us, O शकतो. Lord, प्रभू आम्हाला मदत कर, that we may live in a holy life, O Master. की जेणेकरून आम्ही पवित्र जीवन जगू, That we never sin again, O Master. की जेणेकरून आम्ही पुन्हा कधी पाप That we करू may नये. walk under your covering with your blood, O Master. प्रभूजी तुझ्या मार्गावरती चालू तुझ्या आम्ही रक्ताच्या आवरणाखाली May we असू. all pray and I say, O Master, आणि प्रभू आज आम्ही सर्व प्रार्थना करायला करतो आणि म्हणतो we will live for your blood, O Master. तुझ्या रक्तासाठी आम्ही जगू प्रभूजी. Thank you, Father. धन्यवाद पिता In Jesus' परमेश्वर, name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. All those that taken immersion water baptism, can you partake of this? ज्या कोणी पाण्यात बुडून बप्तिस्मा घेतलेला आहे त्यांनी या प्याऱ्यात For what he has done for us on the cross. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्यासाठी जे केले त्याची आठवण करा. We are doing it in remembrance. आपण त्याचे स्मरणार्थ हे करत This is आहोत. the blood which Jesus shed on the cross. तर माझ्या प्रियांचे वधस्तंभाचे रक्त सांडलं ते हे आहे, This is for us. हे आपल्यासाठी आहे, Only that we may live a holy life. की जेणेकरून आपण पवित्र जीवन जगावं म्हणून. Don't take it as a ritual, हे फक्त एक विधी आहे, रूढी परंपरेनुसार घेऊ नका, but just remember पण स्मरण करा what Jesus did on the cross. की येशूने वधस्तंभावरती काय To the केलेलं आहे. cross वधस्तंभाकडे पहा and see his body. आणि त्याचं शरीर पहा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So all drink it together. आपण सर्वांनी एकत्रित पिऊयात. We are blessed. आम्ही आशीर्वादित We झालो. all are healed. आम्हा सर्वांना आरोग्य प्राप्त झालं प्रभू. We all are treated in a holy manner, O Master. आणि प्रभूजी आम्ही सर्वांनी योग्य रीतीने हे सेवन Thank you केलेलं for आहे. the double blessings that you gave us today, O Lord. प्रभूजी हे आज दुप्पट आशीर्वाद दिल्यासाठी धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद पिता In परमेश्वर. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन. You all stand up. आपण सर्वजण उभे राहूया. So thinking that don't miss the Sundays to the church. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे, मी आता जे सध्या घेतलेला आहे त्याचं देखील सर्वांचं मी अभिवादन करतो. आणि कोणीही रविवारचं चर्च तुम्ही चुकू नका And never miss the breaking of bread also. आणि कधीही प्रभू भोजनही चुकू नका. Amen. आमेन. See that as you walk the day of your routine, see that every step when you take, pray, see that all the old nature is gone, the newness has come, you have to walk in the way of the Lord. तर जसं तुम्ही प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनावर एक एक पाऊल घेत असताना तुम्ही आठवण करा आणि पहा की जसं तुमचा जुना स्वभाव आहे तो सर्व निघून गेलेला आहे आणि तुम्ही नवीन स्वभावामध्ये किंवा प्रभूमध्ये तुम्ही पदार्पण Be an केलं. example for your family, be an example for the relatives, be an example for the world. तर तुमच्या लोकांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी आणि तुमच्या संपूर्ण जगासाठी तुम्ही एक उदाहरण असे बना. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. The grace of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची कृपा, the love of the Father, पित्याची प्रीती and the sweet communion of the Holy Spirit with you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. Go home and serve the Lord. घरी जा आणि देवाची सेवा. God bless you all. देवाप्पा तुम्हा सर्वांना And all आशीर्वाद. meet Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN
028 3483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries, bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.